साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सर्वप्रथम संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी वंदन। आमचे परात्पर गुरु पांचभौतिक चिकित्सेचे प्रणेते बृहत्रैरत्न वैद्यराज आत्माराम वामन दातार शास्त्री अर्थात अप्पा, त्यांचं स्मरण, त्यांच्या चरणी नमन। माझे गुरु आयुर्वेदातले माझे आई वडील वैद्य प्रशांत सुरू सर, वैद्य प्रफुल्लता सुरू मॅडम। आज जी काही मी आहे, सरांनी सांगितलं किंवा जे काही आहे एकूणच आयुष्यात आपण आपल्या आईवडिलांमुळे अर्थातच असतो, पण आयुर्वेदातलेही ते गुरु, अभिनय शास्त्रातलेही तेच माझे गुरु असल्यामुळे त्यांची आठवण काढल्याशिवाय पुढे जाता येणार नाही। नंतर औपचारिकता म्हणून आधीच मी आभार मानून घेते सगळ्या आयोजकांचं, मुळात हरीश पाटणकर सरांचं आणि स्नेहल पाटणकर मॅडमचं आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबाचं। आज आई इथे आहेत, बाबांचे हे आशीर्वाद आपल्याबरोबर आहेत, मला कल्पना आहे पहिल्यांदाच गुरुकुल आहे आणि हा एक खूप वेगळा भावनेचा भाग असतो, मलाही त्यांचे आशीर्वाद लाभावेत। सर म्हणले तसं काही ऋणानुबंध असे असतात, कारण जी रुकडीकर परंपरा आहे तिथेही मला कोल्हापूरला एकदा मुक्ताईचा प्रयोग सादर करायला मिळाला होता। तर सर्व म्हणजे परंपरा कुठलीही असो ती पोचते एकाच जागी, तर त्यामुळे आपले आयुर्वेदाचे आद्य दैवत, आराध्य दैवत धन्वंतरींच्या चरणी नमन करून मी सुरुवात करते। गुरुकुल, खरंच तुम्ही खूप भाग्यवान आहात की एक 3-4 दिवस तुम्ही तुमच्या आयुष्यातले पूर्णपणे आयुर्वेद आणि त्याचा विचार करायला आलेले आहात। मी जास्त वेळ टाइमपास करणार नाही या बाबतीमध्ये, पण एक गोष्ट नक्की सांगते, हे दिवस परत येत नाहीत। एकदा तुम्ही व्यवसायाला लागलात किंवा जॉबला लागलात कुठेही, म्हणजे काही काळ मी जॉब केला साऊथ आफ्रिकेमध्ये, साई केरला आयुर्वेदिक सेंटरमध्ये मी 1 वर्ष जॉब केला, कारण लग्नानंतर तिकडे गेले होते। किंवा MBA केल्यानंतर हेल्थकेअर अँड हॉस्पिटल मॅनेजमेंटमध्ये MBA केल्यानंतर मी मुंबईत जॉब करत होते आणि मग मात्र आयुर्वेदाचा व्यवसाय, पांचभौतिक चिकित्सक, शुद्ध आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून काम करते। अभ्यास आपण ज्याला म्हणतो सतत परिशीलन, परत परत विचार करणं, अभ्यास, तर तो वेगळा असा वेळ काढून होत नाही। मी रादर म्हणून पाटणकर सरांचे ऋण व्यक्त करते की त्यांनी जेव्हा विचारलं, मी स्वार्थी हेतूनी हो म्हणले येण्यासाठी, याचं कारण त्या निमित्ताने माझं वाचन झालं किंवा काहीतरी परत विचार झाला। रोजच्या व्यवहारात आपण औषधं वापरतो, रिझल्ट पण मिळतात, पण काही वेळेला आपल्याला त्याचे अरे हे कंटेंट नक्की काय होते, हा हे एक प्रधान द्रव्य आहे म्हणून वापरलं, खरं रिझल्ट पण मिळाला, पण असं कधीतरी वाटतं की बसून जरा थोडी तद्विद्य संभाषा केली पाहिजे, त्या निमित्ताने वाचन होतं। तर मी तुम्हा सगळ्यांचे आधीच ऋण व्यक्त करते की तुमच्यामुळे मला गेले 2-3 दिवस जरा पुन्हा छान ब्रशअप करता आलं। आज जे काही आहे ते अर्थातच अप्पांमुळे आहे, आई वडिलांमुळे आहे। आणि दातार शास्त्री कायम असं म्हणायचे की तुम्हाला व्यवसाय धंदा करायचा तर काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही शिका, डिग्री घ्या आणि सुरू करा, पण व्यवसाय निष्ठेने करायचा तर अधिष्ठान पाहिजे। आज पाटणकर सरांच्या मागे त्यांच्या घरातल्या लोकांचे संस्कार, आशीर्वाद आणि गुरूंचे आशीर्वाद आहेत, म्हणून उत्तम व्यवसाय ते सगळे करत आहेत। स्नेहल मॅडम आज घर, 2 मुली आणि भरपूर असणारे इतर, म्हणजे टीचिंग किंवा हे सगळं हे एकत्र सांभाळू शकताय, ते त्याच्यामुळेच आहे। आजचा विचार म्हणजे किंवा टायटल असं म्हणाल तर असं आहे की स्रोतस विचार, त्याचा पांचभौतिक विचार आणि स्पेशल रेफरन्स टू मनोभव स्रोतस। मी एक रिक्वेस्ट करते विवेक सरांना, मला साधारण ब्रेक द्यायचा असेल तेव्हा आठवण करा, कारण असं सांगते, माझे 4ही आजी आजोबा शिक्षकी पेशातले, एकदा सुरू झालं की 90 मिनिटं बोलू शकतो आम्ही, नाटकाचा व्यवसाय असल्यामुळे तर 3 तास बोलू शकते, तर तसं नको, एक संपृक्तता येते ना थोड्या वेळानंतर की आता ह्याच्या पुढे नाही, आता थोडा वेळ ब्रेक घ्यायचा, तर मला जरूर सांगा। मी माझ्या ह्याच्यावर साधारणतः केलंय की कुठे आपण ब्रेक द्यावा असं। ओके, मला एक फक्त हवं होतं सुरुवात करण्याआधी, इथे साधारण फर्स्ट इयर मधले किती जण आहेत? ओके, सेकंड इयर बऱ्यापैकी, थर्ड इयर, उरलेले सगळे थर्ड इयर किंवा 4th इयर वगैरे असे आहेत का? वैद्य होऊन PG करणारे आहेत, PG करणारे बरेच आहेत। ओके, नाही मी कशा अर्थाने विचारते, असं आपण गृहीत धरू की हे येतच आहे, हे माहितीच आहे, असं धरून पुढे नको जायला, पण हेही तितकंच खरं आहे की पुनरुक्ती नको। तुम्ही ऑलरेडी 2-3 दिवस सराफ सर, वैद्य अभिजित सराफ सरांनी जे टीका वाचन किंवा ग्रंथोक्त सगळं घेतलं असेल, इतर वैद्य वर्गांनी बेसिक सगळं झालेलं असणार आहे, त्यामुळे
स्रोतसांची पर्यायी नावं काय आहे तर पुस्तकात पण उपलब्ध आहे, त्याच्या पलीकडे जाऊन बोलण्याचा मी प्रयत्न करणार आहे. पांचभौतिक चिकित्सेबद्दल ऐकलेले माहीत असलेले किती जण आहेत, की काय विचार आहे, आपणची पुस्तकं वाचली आहेत असे काही जण आहेत. हा, एक गोष्ट नक्की सांगते, सर्वमिदं पांचभौतिकम अस्मिन् अर्थे, आणि त्याच्यात व्यपदेशस्तु भूयसा म्हणजे तरतमता आहे. एक अगदी सोपी एक गोष्ट सांगून सुरू करते, की इमॅजिन करा एक फलक्रम आहे आणि सीसॉय. फलक्रम म्हणजे मध्ये, सीसॉच्या मध्ये असणारा ट्रायंगल, तो तेज महाभूत आहे. एका बाजूला पृथ्वी आप आहे, एका बाजूला वायू आकाश आहे, आणि ते आपल्याला बॅलन्स करायचंय. म्हणजे आपण ज्याला सामान्य विशेष सिद्धांत म्हणतो, समानेन समानस्य वृत्ती आणि विशेषत्वाने ऱ्हास. तर हे बॅलन्स एकदा केलं, पंचमहाभूत साम्यम अरोगता, हे तत्व लक्षात ठेवून आप्पांनी पूर्ण आयुर्वेदानुसारी पांचभौतिक चिकित्सा बांधली. म्हणजे त्रिदोष किंवा सप्तधातू, त्रिमल, हे सगळ्या कल्पना आहेच आहेत, ते कुठेही बाजूला नाहीये. एक स्टेप पुढे जाऊन आपण पांचभौतिक जेव्हा विचार करतो की वात वाढलाय, तर मग वातामध्ये वायू जास्त का आकाश जास्त, किंवा कफाची विकृती आहे म्हणतो तेव्हा पृथ्वी तत्वाच्या गुणांनी जास्त विगुणता आहे का जलाच्या, एवढाच एक विचार पुढे जाऊन करायचा आहे. त्यामुळे आपल्याला जेव्हा स्रोतस हा शब्द ऐकल्यानंतर स्रोतस, ख, आकाश प्रधान, हे सांगायलाच नको. म्हणजे सगळ्याच स्रोतसांमध्ये आकाश प्रधानता आहे. रादर त्याचं नावच आपण जे पर्यायी नाव आहेत, स्रोत, सिरा, धमनी, इतर रसायनी, रसवाहिनी, छिद्र, संवृत्तावृत्त, त्यातलं ख हे एक पर्यायी नाव आहे चरकाचार्यांनी दिलेलं. आपल्या शरीरात अनेक पोकळ्या आहेत, अनेक ठिकाणी आकाश आहे, आणि ते उत्तम राहिलं. आकाशामध्ये इतर 4 महाभूतांनी कोणी गर्दी नाही केली आणि योग्य राहिलं आकाश, तर उत्तम आरोग्य राहणार आहे, बॅलन्स राहणार आहे. आपण म्हणतो बघा, सुख आणि दुःख. सुख म्हणजे काय डेफिनेशन, तर अनुकूल वेदनियम सुखम. जे आपल्याला अनुकूल आहे, वेदनच आहे पण अनुकूल आहे ते सुखकारक आहे. प्रतिकूल वेदनियम दुःखम. म्हणजे शरीरात ख, आकाश चोंदलं, असा आप्पांचा शब्द असायचा, की आकाशात पृथ्वीनी विगुणता केली किंवा जलाने विगुणता केली, वायू किंवा तेजाची विगुणता झाली की आजार होतोय. त्यामुळे स्रोतस मोकळी राहण्यासाठी ते आकाश उत्तम राहणं हे गरजेचं आहे. चरकाचार्यांनी म्हणले तसं, तशी तर असंख्य आहेत स्रोतस, पण आपल्यासारख्या सामान्य वैद्यांना कळण्यासाठी म्हणून 13 स्रोतस आपण म्हणतो. त्यातही मुळात बहिर्मुख, अंतर्मुख. तर जी बहिर्मुख स्रोतस आहेत, पुरुषांमध्ये 9, स्त्रियांमध्ये 12, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला झालेल्या आहेत, त्या मी परत रिपीट करणार नाही. पण एक विचार करून ठेवा, श्रवण, नयन, वदन, घ्राण, जी आपल्या चेहऱ्याच्या इथली आहे ती मुळातच आकाश तत्व प्रधान आहेत. कारण शरीरात ह्या भागात आकाश महाभूताचं अधिक्य आहे. आणि गुदमेढ्र किंवा ही आहे ती पृथ्वी तत्वाचा प्रधानता असणाऱ्या अवयवांमध्ये किंवा त्या भागामध्ये पण आहेत आकाश प्रधान, कारण शेवटी ती स्रोतस आहेत. त्यांचं स्वरूप वर्णन करताना त्यांनी सांगताना की वृत्तानी, स्थूलानी, स्वधातू समवर्णांनी हे सांगितलेलं आहे. त्यामुळे ते स्रोतस त्या धातूचं किंवा मलाचं किंवा ज्याच्याशी रिलेटेड आहे, जो भाव विशेष आहे त्याच्याप्रमाणे ते असणार आहे. जे सामान्य हेतू सांगितलेत स्रोतस विगुण होण्याचे, ते पण बघा कसे आहेत. आहारश्च विहारश्च ह्या स्यात् दोषगुणैः समः धातुभिर विगुणश्चापि स्रोतसांस प्रदूषकः. म्हणजे आहार विहार हेतू, जस्ट इमॅजिन करा, मला ना कॉलेजमध्ये फ्लो चार्ट करायची खूप सवय होती. हा नाही, लागलं तर मी जरूर वापरेन. येस, नाही, जस्ट बघा, आहार विहार हेतू जे चुकलेत त्याचा अतियोग, अयोग किंवा मिथ्यायोग हे झाल्याने पहिलं विगुण होतील दोष. दोषांमध्येही पुन्हा मी म्हटलं तसं आपण जर विचार केला, 5 महाभूतांमधलं इंडिव्हिज्युअली विगुणता बघितली तर आपल्याला संप्राप्ती लिहिणं खूप सोपं होतं. आणि ते दोष विगुण होऊन त्या धातूंना प्रकोपित करणार, त्याच्यातून स्रोतोरोध किंवा स्रोतोदुष्टी होणार आणि रोगाची उत्पत्ती होणार. इतकं सहज सरळ आहे. आता गंमत बघा, जेव्हा अंतर्मुख स्रोतसांमध्ये चरकाचार्यांनी आणि सुश्रुताचार्यांनी सांगितले, त्याच्यात 2चाच फरक आहे, 13 आणि 11. तर ते पण कसं आहे बघा, सुश्रुतांनी प्राण, अन्न, उदक सांगितलेच आहे, जे चरकाचार्यांचं पण आहे. मूत्रवह, पुरुषवह तसंच आहे, पण आर्तवह स्रोतस सुश्रुतांनी सांगितलंय. मुळात सुश्रुताचार्यांचा भर किंवा असं शारीर रचना क्रिया ह्याच्यामध्ये रचनेकडे आणि रक्त हा 4था दोष मानला असल्यामुळे त्यांनी आर्तवह स्रोतसाला विशेष महत्त्व दिलेलं आहे. आणि त्या उलट अस्थिमज्जाचा उल्लेख न करता त्यांनी आर्तवहचा केलेला आहे.
रस रक्त मांस मेद हे मात्र दोन्ही याच्यामध्ये आहेच. आता जर विचार करायचा झाला एकेका स्रोतसाच्या प्रधानतेचा, तर प्राणवह स्रोतस, प्राण हा वायू प्रधान आहे. उदकवह स्रोतस अर्थातच आप महाभूत प्रधान, जल महाभूत प्रधान. अन्नवह साक्षात तेज महाभूत प्रधान. रसवह पुन्हा जल महाभूत प्रधान. रक्तवह जल अधिक तेज, हे लगेच येतं मनात की जलतत्व आहे, द्रवता आहे त्याला, त्या धातूला, आणि तेजाचं कार्य आहे. पित्ताशी त्याचा रक्त आणि पित्ताचा संबंध आहे. पण अजून एक गोष्ट, त्याच्यात पृथ्वीचाही विचार करायचा. तसं तर पाचही महाभूतांचा सगळ्यातच विचार आहेच, पण रक्त धातूचा विचार करताना त्याच्यात पृथ्वीचा एक विचार करा. कारण एक टिपिकल रक्ताचा विसर गंध असतो बघा, तो जो गंध आहे तो गंध गुण पृथ्वी तत्वाचा आहे. त्यातले जे कण आहेत रक्तकण, त्यामुळे पृथ्वी तत्वाचाही विचार करायला लागतो. मांसाचा विचार करताना जल आणि पृथ्वी प्रधान. मेदाचा विचार करताना पृथ्वी आणि जल प्रधान. मांस आणि मेदात तरतमता करायची झाली तर तेवढा फरक आहे. अस्थिवह अर्थात पृथ्वी वायू आकाश प्रधान, कारण पोकळी पण आहे पण स्थिरता आणि स्थूलता पण आहे. मज्जाधराचा मज्जाचं करायचं झाला तर जल आणि तेज. शुक्रवह जल आणि पृथ्वी, ते एक निबिडता आहे त्याच्यामध्ये शुक्र धातूमध्ये मुळातच, आणि त्यामुळे पृथ्वी जल हा विचार आहे. मूत्रवह स्रोतस अर्थात जलप्रधान. स्वेदवह स्रोतस जलप्रधान आहेच आहे, पण अजून काय, तेज, तेज पण आहे, आणि त्याच्या गतीला वायू तसे सगळीकडे सांगणार आहे, पण तेज प्रधान. आणि पुरुषवह हा पृथ्वी प्रधान. आता आपण स्रोतदृष्टीचे कारण पाहिली, पण लक्षणं जी सांगितली आहेत ती कशी पांचभौतिक आहेत ते बघूया आपण. अतिप्रवृत्ती संगोवा स्थिराणाम ग्रंथयोपिवा विमार्ग गमनम चापी स्रोतसाम दृष्टी लक्षणम. जी चार सांगितली ती पाच महाभूतांच्या प्रधानतेचे. अतिप्रवृत्ती, कुठल्याही गोष्टीची अतिप्रवृत्तीमध्ये आपल्याला विशेष करून पृथ्वी आणि जलची प्रधानता दिसते. आता उदाहरण द्यायचं झालं तर प्रमेहासारखा व्याधी आपण घेतला, त्याच्यामध्ये बहुद्रव श्लेष्मा दोष विशेष हा प्रमेह हा सांगितलाय. बहुद्रव श्लेष्मा म्हणजे कफामधला पण पृथ्वी आणि जलाचा विचार केला तर प्रमेहामध्ये जलतत्व जास्त बिघडतं पहिलं, आणि मग पृथ्वी. आपण सगळ्यांना माहिती आहे कुष्ठाचा आणि प्रमेहाचा दोषदुष्ट संग्रह सेम आहे, म्हणजेच विगुणता करणारे आणि होणारे तत्व सेम आहेत, पण मग त्याच्यात तरतमता कशी, तर जर पृथ्वी जास्त विगुण झाली तर कुष्ठाकडे संप्राप्ती जाते, आणि जलतत्व जास्त बिघडलं तर प्रमेहाकडे संप्राप्ती जास्त जाते. प्रमेहामध्ये मूत्र प्रवृत्ती ही अधिक होते आणि स्वेद प्रवृत्ती, आणि त्यामुळे तृष्णा पण, तर त्याच्यामध्ये जलतत्व विशेषतः विगुण होतं. अतिप्रवृत्तीमध्ये अजून एक उदाहरण द्यायचं तर आर्तव वृत्ती आपण जेव्हा म्हणतो मेनोरेजिया किंवा ह्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्येही जसं आप महाभूत बिघडले तसं तेज महाभूत पण तेवढंच बिघडलेलं असतं, कारण आर्तवम आग्नेयम. अतिप्रवृत्तीनंतर दुसरं आहे संग. संघामध्ये जे स्रोतस ज्या भाव पदार्थांनी घटित आहे त्याच्यात त्याचे चोंदलं जाणं आणि त्याच्यामुळे तिथला आशय लहान होणं, कमी होणं, अवकाश कमी होणं, आणि त्यामुळे तिथलंच आकुंचन प्रसरण किंवा वहन याच्यात अडथळा निर्माण होतो, तो संग. मग संग कशा कशाने होऊ शकतो, पृथ्वीने होऊ शकतो, जलाने होऊ शकतो, किंवा तेजाने पण होऊ शकतो. विशेष करून पृथ्वी जलाचा अडथळा निर्माण करणार आहे. अगदी आमाचा, कफाचा, मग बाहेरनं एखादं आगंतुक शल्य असू शकतं, कुठलंही उपलेप असू शकतो, हे सगळे संघामध्ये येतील. तिसरं आहे सिराग्रंथी. पुन्हा याच्यामध्ये लक्षात येतं की मूळ असणाऱ्या आकाशामध्ये काहीतरी ग्रंथी वाढली किंवा घनता वाढली तर ती पृथ्वी तत्वाने विगुण जास्त होते, पृथ्वी प्रधान आहे. जसं रक्तवाहिनीमध्ये जिथे वहन होणं अपेक्षित आहे त्याच्याऐवजी तिथे ग्रंथी झाली तर तिथलं पार्थिवता वाढली असं. म्हणजे एक उदाहरण सुरू सर देतात की स्विमिंग पूल आहे एखादा रिकामा, इमॅजिन करा की ते आकाश आहे, त्याच्यामध्ये मी अख्खी वाळू भरली किंवा विटाच्या विटा टाकल्या तर म्हणजे पृथ्वीनी तिथे कव्हर केलं गेलं. सो अवकाश कमी झालं, पृथ्वी तत्व वाढलं. जसं आपण एखाद्या ठिकाणी म्हणतो की नेझल पॉलिप वाढलं तर जिथे अवकाश अपेक्षित तिथे पृथ्वी वाढली, अर्बुद ग्रंथी किंवा हे सगळं. त्याऐवजी पूर्ण पाण्याने भरून टाकलं, संचिती झाली, मग तिथे सिस्ट असेल काही असेल तर जलतत्वाने ते अवकाश कमी केलं. तेजाने काय होतं, प्रसरण पावलं जातं आनाह किंवा ह्याच्यामध्ये इन्फ्लेमेटरी कंडिशन्समध्ये, तर तेजाची विकृती, आणि वायू म्हणजे गती देतो. विमार्ग गमन हे जर चौथा मुद्दा आहे तो वायू प्रधान आहे.
म्हणजेच काय, तर जिथे स्रोतच मोकळं पाहिजे, छान चॅनल्स मोकळी पाहिजेत आणि तिथले भावपदार्थांचं वहन नीट व्हायला पाहिजे, त्याच्या ऐवजी तिथे अडथळा निर्माण झालाय. मग तो ग्रंथीमुळे असेल, सिरामुळे असेल, संगामुळे असेल, पण त्यामुळे तिथनं वायू, आपल्याला माहितीये पित्त पंगू कफ पंगू पंगव मदधातवा वायुना यत्र नियंत्रण यत्र वर्षती मेघ. त्यामुळे वायू जेव्हा विमार्ग गमन करवतो, मग जिथे त्यांचं जाऊन धडकतात तिथे जाऊन ते विकृती निर्माण करतात. विचार करा, बहुपित्त कामला आणि रुद्धपथ कामला हे दोन प्रकार आपण म्हणतो कामलेचे. बहुपित्त कामलेमध्ये अतिप्रवृत्ती आहे आणि रुद्धपथ कामलेमध्ये मात्र विमार्ग गमन आहे. ठीक आहे. एक स्रोतसांचा जेव्हा विचार करतो तेव्हा फर्स्ट इयरच्या मुलांना शारीर रचनेमध्ये आपण शिकतो कला, आशय, या सगळ्या गोष्टी. आणि कायम मला असं वाटतं स्रोतस कल्पना जी आहे ही शारीर क्रिया प्रधान आहे आणि आशय आणि कला ह्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या शारीर रचनात्मक जास्त आहेत. त्याच्यामध्ये नंतर पुढे फिजिओलॉजिकल घटना कमी घडत आहेत. आशयाचा आणि कलेचाही विचार करायचाच आहे आपल्याला, कारण शरीर पूर्ण एकत्र बनलेलं आहे, केवळ स्रोतसांनी नाही. पण जेव्हा स्रोतसांचा विचार करतो तेव्हा त्या त्या धातूंचे गुण, त्या त्या धातूंची रसधातूचा विचार केला तर रसक्षयाची लक्षणं, रसवृद्धीची लक्षणं, याचा विचार जास्त क्रियात्मक होतो. आपल्यालाही माहिती की आशयांचा जर विचार केला तर सुश्रुताचार्यांनी वाताशय, पित्ताशय, कफाशय, रक्ताशय विषय सांगितलाय, आमाशय, पक्वाशय, मूत्राशय आणि गर्भाशय. एक जाता जाता एक कन्सेप्ट सांगून जाते. गर्भाशय हे पाल्पेबल नाहीये, मग त्याचं आपण परीक्षण कसं करायचं असं आमचं चर्चा झाली होती. तर सुरू सर तेव्हा असं म्हणताना म्हणले की ते आर्तवह स्रोतसाचं स्थान आहे किंवा गर्भाशयाचा संबंध लावायचा आणि त्याचाच संबंध स्तन्य ह्या रसाच्या उपधातूशी पण लागतो. तर अनेकदा स्तन परीक्षण करून तुम्हाला गर्भाशय परीक्षण करू शकतं. म्हणजे स्तन प्रदेशी समजा लॅटरली 9 o'clock किंवा 6 o'clock 3 o'clock जिथे कुठे ग्रंथी जाणवली तर त्याच डिरेक्शनमध्ये किंवा त्याच अँगलला गर्भाशयात फायब्रॉइड असण्याची शक्यता असते. जिव्हा परीक्षणावरनं आपण अन्नवह स्रोतसाचं परीक्षण करू शकतो. आपल्याला माहिती आहे आपली टंग ही मिरर ऑफ युअर डायजेशन असते. जेव्हा कोविडच्या काळात विशेषतः असं झालं की आपल्याला पेशंटला भेटून फार जवळ घेऊन तपासता येत नव्हतं आणि मेनली आप्पांच्या पद्धतीने आम्ही उदर परीक्षण करतो, नाडी परीक्षण करतोच आपण, पण उदर परीक्षण विशेष करून करतो. ते जेव्हा करता येत नव्हतं, लांबून प्रश्न विचारून फोनवरनं बोलून औषधं द्यायला लागत होती, तर तेव्हा लांबून अनेकदा म्हणजे मध्ये एक स्क्रीन तयार केला होता आणि काचेच्या पलीकडनं पेशंट बोलून आम्ही इकडनं औषधं देत होतो सुरुवातीच्या अगदी फेज 1 मध्ये. तर तेव्हा इतपत ऑब्झर्व झालं होतं की जिव्हा बघताना नुसतं सामता निरामता नाही बघायची किंवा चरे आहेत का, कुठे मार्ग आहे का, ह्याच्या बरोबरच व्रण आहेत का ह्याच्या बरोबर अजून एक गोष्ट बघितली जायची की जिभेच्या बाबतीत जर एखादी लाईन एका बाजूला मिडल लाईन डिस्प्लेस झाली असेल तर तो रुग्ण त्याच बाजूला म्हणजे ज्या बाजूला पृथ्वी आहे पृथ्वीची त्या बाजूला जास्त झोपतोय का किंवा तिकडे शरीरात जडत्व आहे का. म्हणजे आप्पा जे म्हणायचे की यकृत आणि प्लीहा हे अग्निसंस्थेचे पिलर्स आहेत. जितकं अन्नवह स्रोत आमाशय वगैरे महत्वाचं आहे त्या तेवढंच अत्यधिक महत्व त्यांनी हृदयापेक्षाही जास्त महत्व काही वेळेला यकृत आणि प्लीहेला दिलं. तर असं बऱ्याचदा ऑब्झर्व होतं यकृताशी रिलेटेड व्याधी असेल तर त्या पेशंटला उजव्या बाजूला जास्त तक्रारी असतात, म्हणजे उजवा हात, उजवा गुडघा, उजव्या बाजूचे सांधे, आणि प्लीहेशी रिलेटेड असेल तर डाव्या बाजूचा भाग. तर सांगायचा मुद्दा असा आहे की स्रोतस एक एक विचार नाही करून चालत, शेवटी सगळीच स्रोतस एकमेकांशी रिलेटेड आहेत. आपण नंतर मनोवह स्रोतसाचा विचार करणार आहोत. तर ही सगळीच स्रोतस एकमेकांवर अवलंबून पण आहेत. त्यामुळे कला, शारीर किंवा आशय ह्याचा विचार स्रोतसांचा विचार करताना केलाच पाहिजे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मेदोधरा कला, रक्तधरा कला, श्लेष्मधरा कला, या एव पित्तधरा सा एव मज्जधरा आणि या एव अस्थिधरा सा एव पुरुषधरा. हे मला गंमत नाही, मी आता पुन्हा वाचायला लागले, मी म्हटलं ना काही वेळेला फायदे होतात ते. तर अरे हा रेफरन्स कुठे आहे, तर ते डल्लणाचार्यांनी विषवेगामध्ये सांगितलंय. मला ना सापडायलाच एक 15 मिनिटं गेली पण सापडला. तर त्यावेळेला दिलेला रेफरन्स पण व्यवहारात खूप जास्त उपयोगी जाणवतो. म्हणजे बघा जेव्हा लहान बाळाला टीदिंग दात येत असतात, अस्थिधातूचा उपद हे आहे ना दंत नख केश वगैरे, तर लहान बाळांना दात येत असताना त्यांचं पोट बिघडतं, अतिसारासारखी लक्षणं दिसतात. कारण याएव अस्थिधरा साएव पुरुषधरा हे लिंक लागते.
किंवा काही पेशंट, मी एक असा पेशंट सरांकडे पाहिला होता की ज्याला वारंवार फ्रॅक्चर्स होत होती, म्हणजे अगदी थोडं पडलं तरी फ्रॅक्चर होते, इतका अस्थिधातू खराब होता. आणि नंतर हिस्ट्री येतात त्याला अनेक वर्ष ग्रहणीचा त्रास होता. सो जर तुमचं पुरुषधरा कला बिघडलेली असेल तर तुमच्या अस्थिधरा कलेवर किंवा ह्याच्यावर फरक पडतो. याय व मज्जधरा साय व पित्तधरा हे तर जाणवतच, अनेकदा जाणवतं. एक मुद्दा अजून मांडायचा होता की मज्जा आणि अस्थिधातू याचा आपण बऱ्याचदा एकत्र विचार करतो, कारण मज्जा ही अस्थि मध्यगत स्नेह असं म्हणून सांगितले. चिकित्सा करताना असं कायम जाणवतं की लक्षणं मज्जा हा स्रोतासाशी रिलेटेड असतील तर कायम अस्थिला आधी पोषण दिलं तरच पुढच्या धातूचं पोषण नीट होतं. त्यामुळे क्रम खूप महत्वाचा आहे. मी म्हणलं तसं स्रोतसांची स्थानं आपल्याला माहिती आहेत, म्हणजे तुम्हाला सगळेजण तुम्ही हा विषय आहे म्हणल्यावर वाचून बेसिक तर आलेले आहातच. पण जेव्हा प्राणव स्रोतसच आपण हृदय आणि महास्रोतस म्हणतो, उदकवचा तालू मूलक लोम म्हणतो, तर हा क्रम लक्षात घेताना शारीरिक क्रियेमधला आपल्याला जे धातू पोषण न्याय आहेत ना त्याचा विचार करणं खूप गरजेचं पडतं. पुन्हा एकदा सांगते किंवा अवयव उत्पत्ती शारीर रचनेमध्ये आपल्याला सांगितलंय की यकृत प्लिहानव शोणितजौ, शोणित फेन प्रभव फुफ्फुसौ, शोणित किट्ट प्रभव प्रभजौ उंडुकम. तर हे विचार करताना 5 महाभूतांची प्रधानता लगेच कळते. शोणित फेन प्रभवजौ फुफ्फुसौ म्हणजे त्याच्यामध्ये काय महत्वाचं आहे. शोणित म्हणजे रक्तधातूचं जलतत्व आहे, तेज आहे, पण फेन म्हणजे तिथे काय असणार आहे, वायू आहे, आकाश तत्व आहे. म्हणजे सगळीकडेच 5ही आहेच आहेत, पण प्रधानता विचार करताना तर त्या अवयवाची उत्पत्ती म्हणजे स्रोतसांचं मूलस्थान मी जर सांगितलं की वृक्क आहे तर मग वृक्क कशापासून, रक्त मेद प्रसादात वृक्क, मग रक्ताचे गुण मेदाचे गुण काय काय आहेत, मग ते त्या स्रोतसाशी ऍट्रिब्यूट करायचे. मी म्हणलं तसं 2 मिनिटं मी घेणारे आपले जे न्याय आहेत धातू पोषण न्याय त्याबद्दल. क्षीरदधी न्याय, केदारी कुल्य न्याय, खले कपोत न्याय आणि मग एकात्मिक असं आपल्याला माहिती आहे, म्हणजे एककाल परिणाम. तर आम्ही डिस्कस करताना आप्पा असं म्हणायचे आणि सुरू सरांनी ते आमच्यापर्यंत पोहोचवलंय. अर्थात आपण अग्नी म्हणताना 13 म्हणतो, जाठराग्नी, 5 महाभूताग्नी आणि 7 धात्वग्नी. तर कुठल्या न्यायाने कोण काम करतं, एकच न्याय सगळ्याला. क्षीरदधी न्याय पूर्णपणे सगळ्या एक्सप्लेन करू शकतो का, तर नाही. पूर्णपणे परिणमन झाल्यावरच, पचन झाल्यावरच होईल का, किंवा सगळ्याचं परिणमन झालं तर मग तसं झालं तर 7 किंवा 2 दिवस लंघन केलं तर पुढचं काही होणारच नाही असं नाही होत. त्यामुळे तो पूर्णपणे मान्य नाही. मान्य दृढबलाने जरी सांगितलं असतं तरी चक्रपाणींनी त्याचा उल्लेख केलेला नाहीये फारसा, पण तो न्याय जाठराग्नीला लागू पडतो. जाठराग्नीचं काम हे क्षीरदधी न्यायाने होतं. तेच केदारी कुल्य न्याय म्हणजे त्या जे जवळ पाठ तिथे तिथे त्या ह्याचं पोषण पोचत गेलं. हे जर लॉजिक वापरलं, आहार रस त्या धातूपर्यंत त्या काळाने पोचत जातो. 3015 कलांनी एकेका धातू असं करत करत 1 महिन्यामध्ये शुक्र धातू. आणि हे खरंच आपल्याला आपण साध्या आयुष्यात बघतो, 21 दिवस फ्रॅक्चर हील करण्यासाठी ते प्लॅस्टर घालतात. आपल्याकडे 3 सप्ताह बरोबर सांगितलेलंच आहे ना आधीपासून. किंवा शुक्र धातूसाठी आपण एखादं औषध देत असू, वाजीकरा औषध देत असू, तर त्याचा इफेक्ट दिसायला सिमेन काउंटमध्ये किंवा इवन स्त्रियांमध्ये इफेक्ट दिसायला 1-2 सायकल आपण जाऊ देतो. तर हे खरं आहे. तर त्यामुळे धात्वग्नी जे आहेत, धात्वग्नी विशेषतः केदारी कुल्य न्यायाने काम करतात. म्हणूनच आपण जेव्हा रक्तासाठी एखादं रक्त प्रसाधनासाठी देतो तर ते ऍटलिस्ट 2 ते 2 आठवडे म्हणजे 14 दिवस दिलं तर आपल्याला फरक जाणवतो त्याच्यामध्ये. रसधातू त्यामध्ये 5-7 दिवसात पटकन रसक्षय कमी होऊ शकतो. खले कपोत न्याय जो आहे की जो जवळ आहे तो येऊन आपलं आपलं उचलून घेऊन जाईल, आपला आपला भाग उचलून घेऊन जाईल. तर पंचमहाभूताग्नी जे आहेत ते खले कपोत न्यायाने काम करतात जास्त. म्हणजे कसं, आता मला खूप जास्त तृष्णा आहे, प्रचंड तहान लागलीये, टाळू लागली, शोष पडलाय, घोटभर पाणी प्यायलं किंवा सरबत प्यायलं किंवा कुठलाही द्रव आप महाभूत प्रधान द्रव्य घेतलं, मला 5 मिनिटात बरं वाटलं. मग या जाठराग्नीचं काम होऊन मग त्याचं पचन होऊन असं चालेल का, नाही. तर आप महाभूताग्नी पटकन आपला आपला आप्यामुष घेऊन गेला, त्याचं परिणाम झाला आणि तुम्हाला तृष्णा शमली. सेम
आपण म्हणतो शुक्रवर्धक जे आहार रस आपण म्हणतो की घृत आहे, दुग्ध आहे, तर त्याचे जे स्नेहयुक्त गुण आहेत शुक्र धातूपर्यंत ते पटकन पोचू शकतात. पटकन असं नाही मला म्हणायचंय, त्या गरजेनुसार म्हणजे आपमहाभूतांनी किंवा रसाचं परिणाम पटकन होईल, त्यामध्ये शुक्राला पोचेपर्यंत वेळ लागेल. तर थोडक्यात काय, हे जे 13 अग्नी आपण संख्या आपल्यासारख्यांसाठी म्हणतो त्यांचं लॉजिक समजायला जाठराग्नीला क्षीरदधी न्याय, धात्वग्नींना केदारी कुल्या न्याय आणि पंचमहाभूताग्नींना खलेकपोते न्याय हे जास्त उपयोगी ठरतं समजून घ्यायला. अजून एक महत्वाचा भाग आपण शारीरिक क्रियेच्या फर्स्ट इयरला शिकतो की त्या धातूचा म्हणजे आहारातनं त्या धातूचा एक पोषकांश येतो, त्यातून तो धातू बनतो, त्याचे उपधातू, मल आणि पुढच्या धातूसाठीचा पोषकांश. बरोबर? म्हणजे रसानी आपला घेतल्यानंतर त्याचा काही भाग रक्त पोषकांश म्हणून पुढे जाणार आहे. हे अनेकदा ऑब्झर्व होतं, जर मेद धातू अति जास्त वाढलेला असेल तर अस्थि आणि मज्जापर्यंत पुढे नीट पोषण पोचत नाही आणि त्यांचं विगुणता दिसून येते. किंवा मुळात रस आपण म्हणतो ना BMR बेसिक मध्येच राडा असेल, रसधातूच खराब झाला असेल तर पुढचे धातू आणखीन खराब होत जातात, चांगले नाही होऊ शकत. असं पाहिलंय का कधी की रसधातू खूप वाईट आहे, रक्तधातू वाईट आहे, पण काय अप्रतिम अस्थिधातू आहे किंवा मज्जा, असं नाही होत, ओज कमी होणारच आहे. तर एक चर्चा आपण म्हणतो पुन्हा कॉलेजमध्ये पण झाली होती आणि नंतर पण होत राहते तसं की स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिन थोडं कमी असतं. तर त्या बऱ्याच लॉजिक लोक काय सांगतात, हो स्त्रियांमध्ये रजस्त्राव होतं म्हणून. अगदी खरंय, रसधातूचा उपधातू आहे रज आणि स्तन्य. पण मग जेव्हा रजप्रवृत्ती थांबते त्याच्यानंतरच्या काळात किंवा रजप्रवृत्ती नसते लहानपणी, त्या काळात सुद्धा का फरक असेल, तर जो रजा इतकाच स्तन्याला पण जाणारा भाग आहे तो पोषकांश पुरुषांमध्ये वापरलाच जात नाही, तो अख्खाच्या अख्खा त्या धातूला मिळतो आणि पुढच्या धातूला जो पोषकांश जाणार आहे तो कदाचित जास्त असेल. हा एक विचार आला होता मनात. दुसरं आपण बघतो प्रेग्नन्सीमध्ये जेव्हा स्तन्य वाढत असतं तेव्हा रजप्रवृत्ती थांबलेली असते. डिलिव्हरी नंतर जोवर फीडिंग चालू आहे तोवर युजली रजप्रवृत्ती येत नाही, होत नाही. जेव्हा आजकाल त्यामुळे लवकर फीडिंग कमी होतं आणि रजप्रवृत्ती येते, पण रजप्रवृत्ती सुरू झाली की स्तन्य ड्रास्टिकली खाली येतं. सो हे आपलं लॉजिक करेक्ट आहे की त्या धातूचे एक पोषण, त्याच्या उपधातूंचं पोषण, त्याच्या मलांचं पण पोषण आणि मग पुढच्या धातूला त्याचा पोषकांश दिला जातो. एक गंमत किंवा एक वेगळा आपण विचार मी हे मांडत असताना आला आणि ती शेअर करावीशी वाटली, कारण हा कदाचित तुम्हाला तुमच्या प्रॅक्टिसमध्ये कधीतरी करता येईल. आपण उपधातू सगळ्यांना पाठ आहेत, कुठल्या ह्याचे कुठले उपधातू आहेत, पण त्या धातूंचे मल वर्णन केलेले आहेत बघा. रसमल कफ, रक्तमल पित्त, मांसमल नेत्र आणि कानातले खमल, मेदाचा मल स्वेद, अस्थीचा मल नखरोम, मज्जामल म्हणजे नेत्रत्व पुरुष यातला स्नेह असं म्हणतात. आता हा विचार कधीतरी होऊन गेला, आपण तेवढा करत नाही. सुरू सरांकडे एक केस होती तमक श्वासाची. मी पुन्हा एकदा सांगते, प्रत्येक तमक श्वासाच्या केसमध्ये हा विचार करत नाही असं आधीच सांगून घेते. त्यावेळेला रुबी हॉलमध्ये सर आयुर्वेदिक ओपीडी करायचे आणि सुरू सर मॅडम दोघंच जण असायचे, डिस्पेन्सिंगला पण 1-2 स्टाफ असायचे. तर सरांनी रजः प्रवर्तनी वटी दिली त्या पुरुष रुग्णाला. तर सुरू मॅडमना असं वाटलं कदाचित काहीतरी चूक झाली, म्हणून तिने असा पेपर परत पाठवला आणि सांगितलं, हे बघ रजः प्रवर्तनी वटी तू लिहिलंयस आणि वर तिने असं दाखवलं की जेंडर मेल आहे. त्याने तो असा पेपर परत पाठवला की हो हेच द्यायचंय. बरं तसं पेशंट समोर किंवा ह्यांच्या समोर चर्चा नको म्हणून आईने पण ते दिलं, डिस्कस केलं. आणि ती पेशंट बाहेर गेल्यावर म्हणली, अरे मी तुला सांगते तो म्हणजे पुरुष आहे नुसतं असं नाही, रजः प्रवर्तनी वटीचा काय संबंध. तर तेव्हा सरांनी लॉजिक असं सांगितलं की त्या पेशंटला आधी आपण जे तमक श्वासाचे नॉर्मल श्वासाच्या चिकित्सा देतो, मे बी वासा यष्टी कंकोळ किंवा श्वासकास चिंतामणीपर्यंतचे वापरून झाले होते, अनेक वैद्यांकडनं जाऊनही तो आला होता. पण मला असं वाटतं की त्याचा रसमल कफ जो आहे तो बिघडलाय, त्याच्यातली स्त्यानता चिकट पृथ्वी आणि जलाची विगुणता आहे. रसाचा उपधातू रजस्तन्य आहे, तर रजः प्रवर्तनीवटी रजावर चांगलं काम करते
त्यांनी काहीतरी आणखीन एक पुढचं लॉजिक डिस्कस केलं. तर आजकाल उन्हात जाऊन शेतात काम करणारे रुग्ण आपल्याकडे शहरांमध्ये त्या मनाने कमी येतात. उलट आतपसेवन नसतंच अजिबात, पण जे फिरती करणारे मार्केटिंगवाले काही लोक आहेत ते आतपसेवनाने येऊ शकतात. पण मॅक्सिमम रक्त व दूषित होण्याचं कारण विदाही अन्नपान मात्र खूप जास्त प्रमाणात ऑब्झर्व केलं जातं. मॅक्सिमम मुलं जी हॉस्टेलला राहतात, मेसचं अन्न खाऊन येतात, त्यांना विदाही अन्नपान आणि सततची उसळी, सोडा घातलेलं अन्न ह्याच्यामुळे रक्तदुष्टी त्याच्यामध्ये जाणवते. प्रदोषाचे रोग अनेक आहेत, कुष्ठ, विसर्प, पित्त, आपल्या तुम्हाला सगळ्यांना तो श्लोक पाठ आहे, मी तो अजिबात सांगत नाही, पण अगदी कामला, व्यंग, पिप्लव, स्थिलकालका इथपर्यंत पोहोचेपर्यंत थांबायचं नाही. रक्तदुष्टी अगदी सुरुवातीच्या काळातच जर लक्षात आली आणि ती तिथल्या तिथं चेकमध्ये आणली गेली तर पुढचे आजार टाळता येतात. एक त्यांनी चिकित्सा सूत्र सांगताना म्हणलं की विधी शोणितका अध्यायामध्ये सांगितलंय ती चिकित्सा रक्त व स्रोतसासाठी करावी. वैद्य सरदेशमुख सर म्हणजे सदानंद सरदेशमुख सर जे आहेत ते आमचे प्रिन्सिपल होते. त्यांनी अख्ख्या ह्याच्यामध्ये 3 लेक्चर्स घेतली होती आमची कॉलेजमध्ये, पण त्यात काही लक्षात राहणाऱ्या गोष्टी सांगून गेले सर, की जसं त्यांचं एक लाडकं आहे, कुमारीचा उल्लेख बृहत्रयीमध्ये कुठे आहे तर कुठेच नाहीये. तर तेव्हा सांगताना त्यांनी एक सांगितलं तर रक्तदुष्टी असेल तर त्याला तुम्ही अनेकदा आपण रक्तमोक्षण चिकित्सा करतो तर ती कायम भौमवारी करावी, म्हणजे मंगळवारी करावी. रक्ताचा, पित्ताचा आणि मंगळाचा संबंध आहे मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीमध्ये. तर हे जाता जाता मला सांगावं वाटलं, एकदम काल विचार करताना एकदम आठवलं सरांचं वाक्य, की रक्तमोक्षण करायचंच असेल तर तुम्ही भौमवारी म्हणजे मंगळवारी करावं, त्याचे रिझल्ट जास्त चांगले येतात. म्हणजे मग कुष्ठासारखे व्याधी असतील आणि तुम्ही रक्तमोक्षण करणार असाल तर ते मंगळवारी करावं. आता मांसभव स्रोतस जलपृथ्वी प्रधान, त्याचं स्थान स्नायुमूलम त्वक्च, त्यामुळे सर्व शरीरभर आहे. आणि अभिषंदीनी भोजानी स्थूलाणीच्या गुरुनीच्या. अभिषंद सध्या दही खाऊ नका असं म्हणलं की निम्मे म्हणतात दही नाही खायचं, कसं काय बरं, फ्रूट योगर्ट किती आवडतं, किंवा शिकरण नाही खायचं, विरुद्धान नाही, तर त्यांना खूप समजावून सांगावं लागतं. पण एक लक्षात घ्या, तुमच्या सुरुवातीच्या काळ प्रॅक्टिसला म्हणजे तसं होतं, सुरू सरांचे तिकडे 3 पेशंट तपासून झालेले असतात तोवर माझं पहिला किंवा दुसराच चाललेला असतो. पण हे खरं आहे की आपल्याला प्रॅक्टिस जेव्हा आपण सुरू करतो, नवीन असतो, तेव्हा वेळ द्या, रुग्णाला पथ्यापथ्य समजावून द्या, तुमची चिकित्सा लवकर काम करेल. आणि मग एकदा विश्वास बसला रुग्णाचा तुमच्यावर तर तो तुमच्याकडे आणखीन 4 पेशंट आणेल. अभिषंद होणारे जे पदार्थ आहेत विशेषतः पृथ्वी जल प्रधान, मग त्याच्यामध्ये पनीर वगैरे पण येतं, ते पण सांगावं लागतं. आणि अधिमांस अर्बुद किल गलशालव शुंडिकही पुतीमांस अलर्जी गंडमाला. तर अनेकदा सध्या गंडमाला म्हणजे लहान मुलांमध्ये ते पेशंट जास्त दिसतात आणि त्यांना मग चीज, पनीर, मेयोनीज हे जे चिकट पदार्थ आहेत मांसदृष्टीकोनात ते टाळा असं सांगावं लागतं. मांसजनांतू संशुद्धी, त्यामुळे पंचकर्म चिकित्सा सांगितलेली आहे, याच्यामध्ये विशेष करून शस्त्र क्षाराग्नी कर्म भी. आता जर मोठ्या प्रमाणात असेल तर हे शस्त्र साध्यच आहे हे पण आपल्याला रुग्णाला सांगता आलं पाहिजे. आणि हो, आयुर्वेदामध्ये शस्त्रकर्म सांगितलंय किंवा क्षारकर्म सांगितलंय आणि म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय. फक्त हे आत्ता ॲलोपॅथीच्या ह्याच्याकडनं किंवा हॉस्पिटलमध्ये जाऊन करून घ्या एखादं शस्त्रकर्म हे सांगायला वाईट वाटता कामा नये. आपलं शास्त्र उत्तमच आहे, पण एकम शास्त्र न अधियानो बहुशास्त्र आपल्याला मदत घ्यायला लागली. तर आज त्यांचं मे बी ॲनेस्थेशिया ही ब्रांच त्यांनी जास्त डेव्हलप केली आहे, मग आपण वापर करायला हरकत नाही ना. मद्य पिऊन सर्जरी करण्याइतकं सत्व आहे का आजच्या कोणा रुग्णांचं? शेंडे शास्त्री काय भूल न देता दंतोत्पाटन करायचे, पण तेव्हा असणारे रुग्ण पण तेवढे सत्ववान होते. आजकाल आपल्याकडे पुन्हा येणार नाहीत रुग्ण. तर त्यामुळे काही वेळेला मांस म्हणजे स्पेशली मांसभव स्रोतसाचं किंवा काही वेळेला अस्थिभव स्रोतसाशी रिलेटेड काही व्याधींमध्ये जर शस्त्रकर्म लागत असेल तर ते सांगता आलं पाहिजे. मेदोह स्रोतसाचं स्थान वृक्कमूलम वपावहनम. आता इथे आपण पृथ्वी जलाचा विचार करतोय. मगाशी मी म्हणलं की त्या अवयवांची उत्पत्ती आणि त्याचा पांचभौतिकत्वाचा विचार केला तर वृक्काची उत्पत्ती कशी सांगितली आहे? रक्त मेद प्रसादात वृक्क. तो विचार केला तर कळतं की त्याचे अव्यायामात दिवा स्वप्नात मेद्यानामच अतिभक्षणात, म्हणजे मेयोनीज, चीज, पनीर खाणं अति प्रमाणात ते नको. मेदोवाहिनी दुष्यंती वारुण्यश्चाती सेवनात. एक अगदी बघा, आपल्याला ना एखाद्या पेशंटने पाहिलं की कळतं हा ड्रिंक्स घेत असणार आहे, त्याच्या डोळ्याखालचे पाउचेस किंवा ह्याच्यावरनं. तर हेतू आपल्याला कळायला लागतात त्या स्रोतसांशी रिलेटेड. आणि
मेद मेद संशयास्तु प्रत्यक्ष म्हणजे निंदितानी प्रमेहाना पूर्वरूपाणी, म्हणजे त्यांनी काय म्हणलंय, प्रमेहाची पूर्वरूप दिसायलाच लागतात. आणि आजकाल आपण बघतो प्री डायबेटिक कंडिशन मध्ये अनेक रुग्ण असतात, तर त्यांना सांगताना आपल्याला सांगायला लागतं की अष्टोनिंदक अध्यायात जे सांगितलंय, कष्ट करा, श्रम करा, कोरडा आहार घ्या, हे सगळं वापरावं लागतं बॅलन्स करायला. बहुद्रव श्लेष्मा दोष विशेषः हे प्रमेहाचं सांगितलंय, त्याला बॅलन्स करायला वायू आणि आकाश प्रधान चिकित्सा आपल्याला द्यावी लागते. अस्थिव एक 10 मिनिटं घेऊन ब्रेक देते मी. अस्थिवह स्रोतस जे आहे, पृथ्वी वायू आकाश प्रधान, त्याचे वेगवेगळे गुण आहेत. सौशीर्य जे आहे ते आकाशाचं आहे, पण स्थिरता घनता जी आहे ती पृथ्वीची आहे. अस्थिवहानाम स्रोतसा मेदो मूलम जघनमचे, आणि म्हणून मी जे म्हणलं मेदधातू खराब असेल तर अस्थिधातू खराब होणारच आहे, कारण अस्थिवह स्रोतसाचं मूलच मेदधातू सांगितलेलं आहे. व्यायामात अतिसंक्षोभात आचनाम अतिविघट्टनात अस्थिवहिनी दुष्यंती वातलानामच्या सेवनात, याच्यामध्ये खूप जास्त कडधान्य खाणं हे सध्याच्या काळात सांगावं लागतं, कारण प्रोटीन्स मिळाले पाहिजेत. म्हणून मी 100 ग्रॅम छोले खातो, 100 ग्रॅम मूग खातो, अमक खातो रोज, असं सांगणारे पेशंट आहेत. आणि मग त्यांना सांगावं लागतं की प्रोटीन हा एका शब्द जरा बाजूला ठेवा थोडा वेळ, तो पचला पण पाहिजे ना. यू आर व्हॉट यू ईट पेक्षा यू आर व्हॉट यू डायजेस्ट, ते पचलं पण पाहिजे. आणि म्हणून इथे विवशंती गुण आयुर्वेदाचे खूप महत्वाचे ठरतात. गुरु आणि लघु हा विचार करून त्याला समजावं लागतं की खूप जास्त फुटाणे खाणं, खूप जास्त कडधान्य खाणं याच्याने तुमचा अस्थिधातू बिघडू शकणार आहे. अधिअस्थी किंवा ते सगळे जे सांगितलेले अस्थिवह स्रोतसाचे व्याधी, अध्यस्थी दंतो दंतास्थी भेदशूल विवरणता किंवा केश लोम नख श्मश्रू याच्याशी रिलेटेड जे आहेत इतर व्याधी, ते पण अस्थिवह स्रोतसाचा. म्हणजे काही पेशंट येतात बघा, आपण पेशंट आडवा झोपला की दिसतं पायाची नख अशी विगुण आहेत, तुम्हाला लक्षात आलं पाहिजे याची अस्थिसारता नाहीये किंवा अस्थिवह स्रोतसात गडबड आहे, मग तुम्ही त्याच्याशी रिलेटेड प्रश्न विचारायला लागता. काही जणांमध्ये असं दिसतं की दात खूप लवकर किडतात तर आहेच आहेत, पण हालायला लागलेत, त्यांची नख वाढतच नाहीत. मग आपल्याला त्या त्या स्रोतसांची सारता त्याच्यावरनं कळायला लागते, म्हणजे असारता सॉरी. आणि याच्यामध्ये अस्थिवह स्रोतसाच्या चिकित्सेत एक खूप छान श्लोक त्यांनी दिलाय, अस्थ्याश्रयाणाम व्याधीनाम पंचकर्माणी भेषजम. त्यामुळे काही वेळेला अस्थिगत वात असेल, अस्थिगत आजार असतील तर पंचकर्माचा वापर जरूर करायला हरकत नाही. बस्तयः क्षीर सर्पिशी तिक्तकोपहांच, इथे पुन्हा तिक्तरस येतो. तिक्तरस कशाने बनलेला आहे, आकाश वायू. मग एकदा प्रश्न पडतो की ऑलरेडी आकाश वायू बिघडलंय, म्हणून मग त्यांनी त्याचा बॅलन्स कशाशी केलाय, नुसतं तिक्तरस द्या नाही सांगितलेलं, तिक्त क्षीर बस्ती, ज्याच्यात पृथ्वीची स्थिरता येईल, जलाचं स्निग्धता येईल. त्यामुळे तिक्त क्षीर बस्ती हे अस्थिधातूशी रिलेटेड, म्हणजे केस गळत असतील तरी तिक्त क्षीरबस्ती उपयोगी पडतात. वारंवार फ्रॅक्चर्स होत असतील तर तिक्त क्षीरबस्ती खूप उपयोगी पडतात. घृतपान करणं काही वेळेला पॅलेटेबल होत नाही, तर अशा वेळेस तिक्त क्षीरबस्ती द्यावे, ते सोपं जास्त राहतं. आणि अस्थिवह स्रोतसाशी जेव्हा आपण डील करतो तेव्हा त्यांना पथ्यापथ्य समजावून द्यावं लागतं. आहारातले आणि विहारातले अति व्यायाम करू नका हे सांगावं लागतं काही वेळेला, की आत्ता वीक आहे, त्याला स्थिरता येऊ दे, मग तुम्ही त्याला ट्रेन करा, नाहीतर मी जिम करणारच, मला काही पण होऊ दे, तर तसं नको, अतिवात वाढायला नकोय. आणि मग अशा वेळेस पंचमहाभूतांचा विचार की खजूर नको आणि खारीक खा. का बरं सांगायचं अशा वेळेस, तर खजूर हा त्या मनाने शिथिल पिचपिचित आहे, त्याला टोन आहे का, तो जो खारकेला आहे. खजूर हा जास्त उष्ण आहे खारकेपेक्षा, त्यामुळे तो नको. तो कदाचित मांसधातूला बळ द्यायला मदत करेल, रक्तावर काम करेल, पण आपल्याला जेव्हा अस्थीसाठी पाहिजे तेव्हा खारीक पूड वापरा, ती जास्त पार्थिव आहे, ती तुम्हाला पोटऱ्या दुखायला नको, म्हणजे एस्पेशली काफ मसल पेन घेऊन बरेच जण येतात तर तेव्हा उपयोगी पडते. आणि अस्थिवह स्रोतसाला सांगताना नाचणी असेल, राजगिरा, इतर जे आपण पथ्यापथ्य सांगतो ते खूप महत्वाचं आहे. म्हणजे रसवहला आहेच आहे, पण तितकंच अस्थिवहला आहे. मज्जावह स्रोतस, मला हे कायम म्हणजे मज्जावह स्रोतस हा शब्द ऐकला की पुलंचं वाक्य आठवतं की म्हणे कसा दृष्टिकोनातला फरक आहे. मराठी भाषेला जी मज्जा वाटते, मज्जा संस्था वाटते, ती इंग्लिशला मात्र नर्व्हस सिस्टीम वाटते. का बरं असं असेल तर फक्त दृष्टिकोनाचा फरक, जोक्स अपार्ट. पण खरंच मी जेव्हा पहिल्यांदा आयुष्यात मज्जातंतू किंवा मज्जा असं ऐकलं होतं तेव्हा ती क्युरिओसिटी वाटली होती. त्याचं मूल सांगताना अस्थिनी मूलम संधयश्च सांगितलंय. आत्ता गेले 3 महिने जे प्रॅक्टिस करणारे वैद्य ते सांगतील, सध्या अस्थिमज्जागत ज्वर
आणि त्यातनं येणारी सांधेदुखी ह्याचेच पाऊण पेशंट आहेत. आणि त्यामुळे ज्वर चिकित्सेतले जे 5 कषाय सांगितलेत ना, रसपाचक, रक्तपाचक, मांसपाचक, मेदोपाचक आणि अस्थिमज्जागत, म्हणजे पंचकषाय, 5वा कषाय सांगितलाय जो धात्री, मुस्ता, धात्री म्हणजे सामलकी, मुस्ता, आमलकी आणि परपटक. हा, तर तो 5वा कषाय जो आहे किंवा चतुर्थ कषाय जो आहे, किरात पित्त असणारा चंदनम विश्वभेषजी, तर तो ह्याचा वापर खूप जास्त करावा लागतो. कारण आता वेदना कमी व्हायला नुसतीच ज्वराची चिकित्सा करून चालत नाही. अस्थिमज्जागत संधींपर्यंत ती वेदना पोचलेली असते. त्याच्यात बघा लक्षणांमध्ये आपल्या आचार्यांनी लिहून ठेवले रूप परवणा. पेशंट सांगतात हे छोटे सांधे दुखतात, आयुष्यात इथे सांधे ते पहिल्यांदाच कळलं, किंवा सकाळच्या सकाळी पातेलं उचलता येत नाही, गळून पडेल असं वाटतं, मनगटच सुचतं, घोटात सुचतो. तर अशांमध्ये मज्जावहपर्यंत, म्हणजे मज्जावहपर्यंत ते गेलेलं आहे. हा विचार करून रूप परवणा, भ्रमो मूर्छा दर्शनम तमसस्तथा आरुषा स्थूल मुलाम, ठीक आहे, पर्वजानांचं दर्शनम आहे. याची चिकित्सा सांगताना त्यांनी म्हणलंय मज्जा आणि शुक्र समुत्थान दोन्ही यांचं एकत्र सांगताना सांगितलंय. स्वादू तिक्तक, पुन्हा तिक्त रस आला, आणि स्वादू म्हणजे मधुर रस, जो पृथ्वी आप प्रधान आहे, तो स्थिरता द्यायला, भ्रम तिमिर दर्शन असं असेल तर तो रस, त्या रसाचा वापर करावा लागतो बॅलन्स करायला. आणि मज्जवह असल्यामुळे रौप्य ह्या धातूचा वापर करता येतो. सध्याच्या काळामध्ये गरज पडली तर सुवर्णाचाही वापर करायला हरकत नाही, रसायन म्हणून ते मदत करतं. अन्नम व्यवायम वायाम आणि शुद्धी लागेल तेव्हा पंचकर्म असं सांगितलंच आहे. शुक्रवह स्रोतस आप आणि पृथ्वी प्रधान आहे. शुक्रवहानाम स्रोतसाम वृषणम मूलम शेफश्च अकाल योनी गमनात विग्रहात अतिमिथुनात. हे हेतू न काढून घेणं काही वेळेला खूप अवघड होतं रुग्णांच्या बाबतीमध्ये, पण गरज असेल तेव्हा शुक्रवाहिनी, दुष्यंती, शस्त्र, शाराग्नी, कर्मभी हे लक्षात ठेवायचं, हिस्ट्री घ्यायची काही असेल तशी तर. आणि शुक्रवह स्रोतसाला पण पुन्हा तेच स्वादू तिक्तक आणि गरज पडेल तेव्हा संशुद्धी, त्याच्यावर वंगभस्म काम करू शकतं. मूत्रवह स्रोतस, पुरुषवह आणि स्वेदवह बद्दल बोलून थांबूया. मूत्रवह स्रोतस हे जल आणि तेज महाभूत प्रधान आहे. मूत्रवाहना स्रोतसा बस्तीर मूलम वंशाणूच्या माहिती आहे. आता याच्यामध्ये मूत्र निग्रह, मूत्रितोदक अभक्ष स्त्री सेवनात मूत्र निग्रहात मध्ये मूत्रवाहिनी दुष्यंती क्षीणस्य अभिक्षतस्य, मुळातच क्षीणता असेल तर त्याच्यामध्ये मूत्रवह स्रोतसाची विकृती लवकर दिसून येते. अतिसृष्ट, अतिबद्ध, अल्पाल्प अभिष्णम, आपल्याला पेशंट सांगतात थांबून थांबून होते, एका वेळेस साफ होत नाही, आणि अशा वेळेस त्याला जलतत्वाला, म्हणजे तुम्ही बघा मूत्र द्रव्य जी आहेत त्याच्यात पण प्रकार आहेत बघा. सुरू सर काय म्हणतात की तुम्ही औषधी गोळा करायला जा, का जा, किंवा औषधीकरण करा. औषधीकरण करताना तुम्हाला त्या वनस्पतींचे गुण कळतात. मला अगदी आठवते, मी आयुर्वेदाला आल्यानंतर कमी औषधीकरण झालं सुरू सरांचं करणं, पण त्याच्या आधी पूर्वी एक नेरळ किंवा माथेरानच्या भागात त्याचे एक ठरलेले आदिवासी होते काही, ज्यांच्याकडे जाऊन ते औषधी गोळा करून यायचे. तर जलज मुस्ता, मला लहानपणी पाहिलेली गोष्ट आठवते. जलज मुस्ता जो आहे नागरमोथ्याचा प्रकार, तो पाण्यात, वाहत्या पाण्यातच येतो, तो स्थिर पाण्यात येत नाही. तर त्यामुळे त्याचा वापर हा वहन नीट करण्यासाठी होतो. तेच पंकज, म्हणजे आपण जेव्हा कमलकंद किंवा याचा वापर तो एका स्थिर पाण्यात येतो. कमळ वाहत्या पाण्यात नदीमध्ये येतं का? नाही, तळा जलाशयामध्ये येतं. त्यामुळे ते काय, आपण हा विचार करायचा की गोक्षूर कधी वापरायचं आणि आपण कमळाचा वापर कधी करायचा. उष्णता आहे तर स्थिर असणाऱ्या कमळाचा त्याला वापर करता येतो क्षारधर्मी उष्णता कमी करायला. पुनर्नवा कधी वापरायची, पुनर्नवती ती पुनर्नवा, तर तुम्हाला एखाद्या व्याधीचा उपद्रव स्वरूप जर एखादी गोष्ट निर्माण झाली असेल तर अशा वेळेस पुनर्नवा खूप चांगलं काम करते. मूत्रवह स्रोताच्या ह्याच्यामध्ये न वेगांधारणी अद्याआधी चिकित्सा करा, मूत्रकृष्ट चिकित्सा करा हे सांगितलेलं आहे. विशेष करून धान्य म्हणजे आपण म्हणतो धण्याचं पाणी, तर जिरे आणि धणे हे दोन्ही वापरता येतात. काही वेळेला नुसते धणे वापरता येतात, काही वेळेला गोक्षुर वापरता येतं. जिरे गर्भाशय शुद्धीकरतात आपल्याला माहिती आहे, त्यामुळे जर स्त्रियांमध्ये विशेषतः असेल तर आपण धणे जिऱ्याचं पाणी सांगतो. पुरुषांमध्ये काही वेळेला धणे ओवा सांगता येतं, दीपन पाचन पण हवं असेल तर. त्याबरोबर पुरुषवह स्रोतसाचा विचार केला तर पृथ्वी प्रधान आहे. पक्वाश्व मूलम स्थूलबुदमच. काही पेशंट असे पण येतात की ऑपरेट केलेले आहेत आणि तो भाग जर काढलेला असेल तर आपल्याला त्यांची पृथ्वीची स्थिरताच गेली आणि त्याच्यामुळे इतर पण स्थिरतेच्या गोष्टी हल्लेल्या दिसतात. संधारणात, अत्यशनात, अजिरणात, मुळात वेगावधारण हे कारण अनेक रुग्णांमध्ये दिसतं.
कृच्छ्रेण अल्पाल्पम शब्द शूलम या सगळ्यामध्ये अतिसार चिकित्सा करायला सांगितली आहे. पण पुरुषवह विचार करताना कायम हा विचार करायचा, यायव अस्थिधरा सायव पुरुषधरा, हा रेफरन्स लावून चिकित्सा करायची. स्वेदवह स्रोतसात जल, तेज आणि वायू असं प्रधान म्हणता येईल. त्याला मेदो मूलम लोम कुपाश, त्यामुळे सार्वदैहिक आहे, सर्व अंगामध्ये आहे. व्यायामात अतिसंतापात शीतोष्ण क्रमसेवनात, हे आहारामध्ये पण आणि विहारामध्ये पण. म्हणजे मी खूप रनिंग करून आलो आणि आल्यावर मी गार पाण्याने आईस बाथ घेतो का, आता कोण तो फुटबॉल प्लेअर कोण आहे तो आपला है ना, हा तो घेतो म्हणून. तुम्ही तेवढा व्यायाम करताय का, नाही करणार आहात तुम्ही, तर तुमचं ते शीतोष्ण क्रमसेवन चुकतंय. पाणी पिऊन गरम चहा पितात, किती जण करतात, अनेक जण हे सांगतात आपल्याला की हो चहा प्यायच्या थोडंसं घोटभर पाणी पितो. सो हे विरुद्ध आहे, वीर्य विरुद्ध, हे सांगावं लागतं. आणि विशेषतः स्वेदवाहिनी दुष्यंती क्रोध शोक भयही तथा, तर हे अगदी दिसून येतं. अति क्षारधर्मी उष्णता क्रोधानी किंवा ह्याच्याने वाढते. अशा वेळेस आप्पांचं लाडकं औषध परिपाठादी काढा देऊन खूप चांगले रिझल्ट येतात. स्वेदवह जर दुष्ट असेल तर परिपाठादी काढा, त्यातलं पाठा जीवनी या नावाने मिळतं, तर ते उपयोगी ठरतं. त्याच्यात अस्वेदनम अतिस्वेदनम एक्स्ट्रीम्स दिसू शकतात. आणि त्याला ज्वराची चिकित्सा करायला सांगितले, त्यामुळे पुन्हा पित्त रसाचा वापर करता येतो ह्याच्यामध्ये. ओके, एकच मुद्दा बोलून मग ब्रेक घेतला तर चालेल. हा आजचा मुद्दा नाहीये, कारण अम्लक्षार कल्पना बद्दल बोलायचं तर तर सुरू मॅडम 2-2 तास बोलू शकायच्या. पण एक वेगळा विचार म्हणून मी आज मांडते, कारण आज मला एका वेळेला एवढी मुलं मिळाली असं म्हणूया आपण. आपल्याला माहिती आहे मदात्य चिकित्सेमध्ये एक छोटंसं सूत्र होतं की ज्याच्यामध्ये अम्लक्षार बॅलन्स, की अति अम्लतेने होणारा जो त्रास आहे मदात्यातला, त्याला क्षाराचा वापर करावा. वरांगक क्षार हे जे आपण औषध वापरायचे त्याचा उल्लेख एवढासा, आणि त्या सूत्रांवरून त्यांनी पूर्ण अम्लक्षार सिद्धांत बांधला. त्याचं लॉजिक एवढंच आहे, अम्ल म्हणजे काय आणि क्षार. तर अम्ल म्हणजे अम्ल धर्म म्हणलंय, अम्ल रस नाही केवळ, आणि क्षार हा रस नाहीये, हा धर्म आहे. अम्ल म्हणजे न पचती आमम वन्हीम कुरुते, आणि क्षार म्हणजे काय, पचती आमम न वन्हीम कुरुते. जे पाचक आहेत, म्हणजे मुस्तासारखी एक शीतवीर्याची वनस्पती आहे, ती पाचक आहे, ती वन्ही करत नाही, ती दीपन काम करत नाही, पण ती पाचन काम करते, तर ती क्षारधर्मी आहे. सारिवा ही वनस्पती क्षारधर्मी आहे, पण मंजिष्ठा अम्लधर्मी आहे. तर काही अद्रव्य की जी ईशत अम्ल असतात, म्हणजे हरिद्रा वगैरे आहे की ते ईशत अम्ल आहे, ते अम्ल रसाची नाही आहेत पूर्णपणे, पण ती अम्ल धर्माची आहेत. आणि तिसरा प्रकार आहे म्हणजे उदासीन, स्वर्णगैरिकासारखं औषध हे उदासीन काम करतं, न अम्ल आहे न क्षार आहे. जे सेकंड थर्ड इयरचे विद्यार्थी त्यांना जास्त कळेल पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांपेक्षा, पण आपल्याला कायमच बॅलन्स करायचा असतो. तर अम्लाला बॅलन्स क्षार करतं आणि त्याच्यातून स्वादू रस निष्पत्ती होते. आज अमेरिकेमध्ये किंवा अनेक ठिकाणी जगभर ऍसिड अल्कली, अल्कलाईन बॉडी पाहिजे, अल्कलाईन फूड खा, हे वाढले. आपल्याकडे हे सगळं सांगून ठेवलेलं आहे अम्लक्षार सिद्धांतामध्ये. अम्लाला बॅलन्स करायला क्षार, क्षाराला बॅलन्स करायला अम्ल, हा जर विचार केला तर निम्मी चिकित्सा सोपी होते. मी 2 उदाहरणं सांगणार आहे. नेत्रविकारामध्ये पित्त विदग्ध दृष्टी हा शब्द आहे, आणि एक अम्लाध्युषित दृष्टी असा एक वेगळा सांगितलाय. मी हे प्रत्यक्ष सुरुसरांच्याकडे प्रॅक्टिसमध्ये पाहिलं होतं. एका पेशंटच्या बाबतीमध्ये त्यांनी स्पेसिफिकली विचारलं की तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये खूप जास्त आंबट खात होतात का. त्या आंबट थोडंसं खावं वाटणं वेगळं, पण त्या केरळच्या होत्या रुग्णा. बाळकैरीचं त्यांच्याकडे लोणचं असतं, अख्खी वडू कैरी म्हणतात ते, त्या दिवसाला 8-8 कैऱ्या खात होते ते, अशा इतकं अम्ल, आणि त्याच्यामुळे अम्लाध्युषित दृष्टी झाली होती. आणि त्या उलट काही वेळेला पित्त विदग्ध, तेव्हा लवण रसाचा अतिरेक झाला तर तेव्हा ते पित्त विदग्ध दृष्टीकडे पण जातं. त्याच्यात फरक कसा बघा, अम्लधर्मी पित्त आणि क्षारधर्मी पित्त, हे आप्पांनी जे वर्णन करून सांगितलं ना, ते खूप युनिक गोष्ट आहे. काही पेशंट आपण सांगितलं ते म्हणतात खरं हे असं घडतं आमच्या बाबतीमध्ये. लिंबू सरबत प्यायल्याने काहींची ऍसिडिटी वाढते आणि काहींची ऍसिडिटी कमी होते, खरंय. किंवा आपण काही वेळेला गुलकंद देतो, काही वेळेला दूध प्यायला सांगतो, निराम असेल, सामता असेल तर नाही सांगत दूध प्यायला, पण काही प्रकारच्या जर क्षारधर्माने पित्त वाढलं असेल, त्याचे उष्ण तीक्ष्ण गुण वाढलेले असतील, तर त्याला अम्लधर्माने बॅलन्स होतं. त्यामुळे लिंबू रस, कोकम सरबत ह्याच्याने त्यांना बरं वाटतं, ताक प्यायल्यावर बरं वाटतं. पण अम्लतेने म्हणजेच पित्ताचे जे सस्नेह किंवा द्रवता हे जे गुण आहेत त्याच्याने अम्लधर्म वाढला असेल
तर तो अम्लरस सेवनाने आणखीन वाढणार आहे, तेव्हा त्याला क्षारधर्मी चिकित्सा करावी लागते. आता अम्लक्षार सिद्धांत सगळ्या बाबतीत लागू होतो, औषधीकरणापासून हेतू सेवनापर्यंत, पथ्यापर्यंत. मी सांगताना एकच सांगणारे, स्रोतसांवर दिसणारे अम्लधर्मी क्षारधर्मी ह्याचे परिणाम. सर आणि मॅडमनी पुस्तकात हा चार्ट दिलेला आहे, त्यामुळे तो तुम्हाला पाहिजे तर मी नंतर देईन, फोटो काढून देईन, काय अवेलेबल आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. रसभव स्रोतसावर जर अम्लधर्मी हेतू जास्त असतील तर ज्वर, पांडू, शोथ, कुष्ठ, कंडू याच्याकडे जास्त जातं. आणि तेच क्षारधर्मी जास्त हेतू सेवन झाले तर त्वक किंवा सिरा विदारण क्षारधर्मानी होतं. जीर्णज्वर, कुष्ठ, रक्तस्राव, शीतला, रोमांतिका म्हणजे गोवर कांचिन्या याच्याकडे जातं. रक्तवह स्रोतसात अम्लधर्माने जास्त बिघडलं तर कुष्ठ किंवा विद्रधी कंडूकडे जातं. क्षारधर्माने बिघडलं तर विसर्पाकडे किंवा कामलेकडे जातं किंवा रक्तपित्ताकडे जातं. मांसवह स्रोतसामध्ये अम्लधर्माने बिघडलं तर मांस शैथिल्य, स्नायुगत पार्थिव दोष किंवा कुष्ठत्व दृष्टी असं जाईल. पण तेच क्षारधर्माने जास्त बिघडलं तर कुष्ठाचे काही विशिष्ट प्रकार, ग्रंथी, हृदविकृतीपर्यंत जाईल. हा चार्ट आपण शांतपणे नंतर डिस्कस करू शकतो. मी जस्ट उल्लेख करून देते. आपण म्हणतो ना की हे फीड आहे, त्याच्यावर अजून भरपूर विचार करण्यासारखे, याच्या पलीकडे अजून अनेक गोष्टी आहेत. मी 2 उदाहरणं स्पेसिफिकली देते. अस्थिवह स्रोतसात अम्लतेने शूल, आमवात, वातरक्त याच्याकडे संप्राप्ती जाते. तर क्षारधर्मी असेल तर शूल, अस्थि, सौशिर्य याच्याकडे जास्त जाईल. अन्नवह स्रोतसामध्ये अम्लधर्मी असेल तर मुखपाक, अधोग ऊर्ध्व रक्तपित्त, अम्लपित्त, आत्मान, उदावर्ताकडे जाईल. आणि क्षारधर्मी जास्त झालं तर आपल्याला दिसतं पाक, भस्मक, मुखव्रण ही संप्राप्ती जास्त दिसते. उदकवह स्रोतसामध्ये अम्लधर्म असेल जास्त हेतू सेवनामध्ये तर अम्लता, उल्हास, छर्दीकडे जाईल. आणि क्षारधर्माने असेल तर तृष्णा, दाह, भ्रम याच्याकडे जाईल. मनोवह स्रोतसाबद्दल आपण पुढे बोलणार ब्रेक नंतर. तर मनोवह स्रोतसामध्ये जर अम्लधर्मी हेतू असतील, आहार विहार सगळ्यामध्ये बरं का, तर ईर्षा, लोभ, मत्सर हे जास्त दिसेल. क्षारधर्मी असेल तर क्रोध, शोक, उद्विग्नता आणि मनोदौर्बल्य जास्त दिसेल. हा एक विचार आहे. अम्लधर्म क्षारधर्माबद्दल बोलायचं तर खूप जास्त बोलण्यासारखं आहे. नेत्रद्रव्यांचं पांचभौतिकत्व असा एक मी एका कॉन्फरन्सला विषय घेतला होता, तेवढं एक बोलून 1 मिनिटात थांबते. हा एक जस्ट विचार, जसं नेत्रद्रव्यांच्या बाबतीत मी सांगते तसंच तुम्ही प्रत्येकाच्या बाबतीत घेऊ शकता की मूत्रवह स्रोतसावर काम करणारी 5 महाभूतांची 5 प्रधान द्रव्य काढायची. मग कुठल्या वेगवेगळ्या ह्याच्यावर, तर नेत्रद्रव्यांमध्ये पृथ्वी महाभूत आहे. नेत्रद्रव्य विचार कराल तर धातूंमध्ये पण आहेत, द्रव्यांमध्ये, वनस्पतींमध्ये पण आहेत आणि आहार्य द्रव्यांमध्ये पण आहेत. तर जे स्वर्णगैरिक आपण म्हणतो ती साक्षात पृथ्वी आहे, सोनकामध्ये, त्यामुळे ते पृथ्वी प्रधान नेत्रद्रव्य आहे. प्रवाळ म्हणजे विद्रुम जे आप्पा म्हणायचे, तर प्रवाळ हे साक्षात जलात त्याची उत्पत्ती आहे, त्यामुळे हे जलप्रधान नेत्रद्रव्य आहे. तेज महाभूत प्रधान असणारं नेत्रद्रव्य कोणाला सुचत आहे? एकदम कॉमन आहे, शिगरू. शेवगा जो आहे तो नेत्रिय सांगितलाय, पण म्हणून ऑलरेडी दाह असेल तर तुम्ही शिगरू वापराल का? नाही, तर कुठल्या अवस्थेत वापरायचं असेल. चौथा आहे वायू प्रधान, तर त्याच्यामध्ये उशीर, वाळा. आणि आकाश महाभूत प्रधान नेत्रद्रव्य आहे कुटकी. कुटकी भेदन करणारी आहे, ती आकाश निर्माण करणारी आहे. तर जर अगदी एकच उदाहरण सांगून थांबते, श्लेन्स कॅनल किंवा जर इथे कुठे ब्लॉकेज असेल आणि सतत त्यामुळे डोळ्यातनं पाणी येत राहतंय, अवकाश अडकले, तर अशा वेळेस कुटकी तेलाचं आश्चोतन किंवा कुटकी काढ्याचा वापर करता येतो, बाह्यतः पण आणि अभ्यंतरतः पोटातनं कुटकी देता येते, सप्तभावी तर कुटकी वापरता येते. आणि नेत्रद्रव्यांमध्ये पण अम्लधर्मी क्षारधर्मी हा विचार एक सांगून थांबते की काही वेळेस जसं आपण म्हणलं की धात्री म्हणजे आमलकी ही नेत्रिय सांगितली आहे, पण ती अम्लधर्मी आहे, अम्लरसाची पण आहे, पण अम्लधर्मी आहे. जर क्षारांनी त्रास झाला असेल, म्हणजे एखादा रुग्ण तंदूर रोटी करणारा तो असतो ना, तो एक बाबाकडे एक पेशंट होता की तो भटारखान्यात काम करत होता, त्याचं काम तंदूरशी सतत असायचं. सो सततचा क्षारधर्म आणि बाजूला अग्नी मोठा, त्याच्यामुळे क्षारधर्माने त्रास झाला होता. तर त्याच्यात आमलकीने खूप चांगला रिझल्ट आला की जी अम्लधर्मी आहे आणि नेत्री आहे, त्याला शिगरू चाललं असतं का? तर नसतं चाललं. किंवा उलट अति अम्लरस सेवनाने मी म्हणलं जसं डोळे खराब झाले, तर अशा वेळेस क्षारधर्मी पाचन करणारा शिगरूचा वापर करावा लागतो. त्यामुळे हे नेत्रद्रव्यांबद्दल झालं. तसंच तुम्ही प्रत्येक स्रोतसाचा विचार करून एकेका महाभूत प्रधानतेचे द्रव्य काढू शकता.
आणि त्यात पुन्हा अम्लधर्मी क्षारधर्मी असं एक डिव्हिजन करू शकता. मला वाटतं खूप जरा संपृक्त झाला असेल तर एक 5 किती मिनिटाचा ब्रेक तुम्ही सांगा आणि त्यानंतर मनोवळ स्रोतसाबद्दल मला बोलायला ते वापरायचे. म्हणजे सारिवा मंजिष्ठा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तर त्याला जिंगी शारदी योग, की सारिवाला पर्यायी नावं जी आहेत ती त्या पर्यायी नावांमधनं अनेकदा त्यांचे गुण पण कळतात आपल्याला. म्हणून तर हीच 20 औषधं म्हणजे पांचभौतिक चिकित्सा आहे असं नाहीये. त्या 20 कल्पांच्या खूप पलीकडे जाऊन तुम्ही विचार करू शकता. अगदी एक साधं उदाहरण देते. स्वर्णकैरिक हे औषध आप्पा खूप वापरायचे. गिरीज असं नाव त्याला द्यायचे. स्वर्णकैरिक त्याची शुद्धी घृतामध्ये करायचे. मग त्यानंतर जर क्षारधर्मी ऋतू असेल म्हणजे ऑक्टोबर हीट सारखा असेल तर तेव्हा त्याला अम्लधर्मी भावना देऊन रजनी योग सारखा पाठ वापरायचे. जर अम्लधर्मी पावसाळा चालू असेल तर त्याला लघुसूतशेखर सारखं सुंठीच्या भावना देऊन, मी अम्लक्षार कल्पनेकडे येणारे नंतर थोडंसं बोलायला, पण आत्ता सांगण्याचा हेतू असा आहे की तुम्ही पाठभेद खूप करू शकता. छोटे छोटे बदल केले तर आपल्याला चिकित्सेत खूप छान रिझल्ट मिळू शकतात. तर जेव्हा स्रोतसांचा विचार करतो तेव्हा शारीरिक क्रियेमधल्या इतर सगळ्या ह्या कन्सेप्ट ज्या आहेत म्हणजे रचनेतल्या कला किंवा आशय, क्रियेमधले धातुपोषण न्याय, त्या धातूंचे मल, त्या धातूंचे उपधातू, या सगळ्याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. अजून एक संबंध आपण जो लावतो धातूंचं पांचभौतिकत्व, मी पुन्हा एकदा एम्फसाइज का करते, 7 धातू जे आहेत, रस हा आपमहाभूत प्रधान आहे, त्याच्यात द्रवता सरता हे सगळे गुण आहेत. रक्त हा अग्नी आणि जलाचा असं युनिक कॉम्बिनेशन आहे. मांस हे पृथ्वीचं संवहन त्याच्यामध्ये आहे. मेदामध्ये आप प्लस पृथ्वी आहे आणि अबद्धत्व आहे. मेद आपण म्हणतो तसा अबद्धत्व आहे, त्याला टोन नाहीये तेवढा, जो कदाचित मांसाला थोडाफार आहे, संवहनन आहे. अस्थीमध्ये पृथ्वी आणि वायू प्लस आकाश असं आहे, सौशीर्य पण आहे. आता पृथ्वीची त्याच्यात स्थिरता आहे, घनता आहे, पण जडत्व नाहीये काही वेळेला. तर तुम्हाला ना तरतमता करावी लागते आपल्याला त्या 20 गुणांची. पण मज्जा हा आपप्रधान पण तेज वायू, कारण सस्नेह आहे त्यामुळे तो पित्ताशी संबंधित पण आहे. शुक्र धातू हा आप प्रधान प्लस पृथ्वी आहे, त्याच्यात निबिडता आहे. मी हे पुन्हा सांगितलं याचं कारण एक अजून एक कन्सेप्ट मध्यंतरी सरांच्या पुस्तकातही आहे ती मांडलेली, त्याच्यामुळे ती अवेलेबल आहे. ते काय असं चार्ट ब्रेक करून लगेच घाईघाईत लिहू नका. सांगण्याचा मुद्दा असा आहे की आपल्याकडे वेगवेगळे धातू वर्णन केलेत, लोह, ताम्र, रौप्य, सुवर्ण, पारद. तर एकेका धातूचं, सप्तधातूंचे एक एक रसायन उत्तम असा एक विचार होता. रसधातूवर सर्वात उत्तम कुठलं काम करेल तर जो एकमेव लिक्विड फॉर्म मधला आपमहाभूत प्रधान धातू आहे तो म्हणजे पारा, रस, ज्याचं नावच रस आहे, पारद. रक्त धातूवर उत्तम कुठलं काम करेल धातू? लोह. लोह. मग त्याचे इतर पण म्हणजे तुम्ही मंडूर भस्म वापरा, स्वर्णमाक्षिक वापरा, काहीही वापरा, पण लोह हा धातू रक्त धातूवर उत्तम काम करेल रसायन म्हणून, बरं का. मांस धातूवर कुठला काम करेल धातू? सगळ्यात उत्तम लेखन करणार आहे ताम्र, करेक्ट. सो मांसासाठी ताम्र, मेद धातूसाठी जसद हे स्पेसिफिकली उत्तम काम करतात रसायन म्हणून जेव्हा विचार करतो तेव्हा. अस्थि धातूसाठी कॅल्शियम नाही, तो धातू आहे का? धातू आपले धातू कुठले कुठले आहेत? स्वर्ण, रौप्य, रजत, ताम्र. काय स्वर्ण, रौप्य, रजत, ताम्र, नागवंग. मग त्यातला नाग धातू जो आहे ना तो विशेष करून अस्थि धातूवर उत्तम काम करतो. एक कदाचित तुम्हाला ऐकलेली असेल केस, मावा कोल्हटकर म्हणजे विद्यार्थी मित्र मावा कोल्हटकर सर, जे आपल्या सगळ्यांचेच आदरणीय होते. माझे वडील आणि आई त्यांच्याकडे सुरुवातीला गेले आणि तिथनं नंतर मग दातारशास्त्रींकडे शिकायला गेले होते. तर हे स्वतः आईबाबांनी पाहिलेली केस आहे. एक गर्भिणी आली होती त्यांच्याकडे आणि आपल्याला माहिती आहे की दौहृद म्हणजे डोहाळे जे असतात ते पुरवायला सांगितले. दौहृद अपचार करायचे नाहीत, पण ते पुरवताना आपल्याला विचार करायचा की होणाऱ्या गर्भाला त्रास होऊ नये अशा अर्थाने. ती आली होती अशासाठी की तिची आधीची दोन्ही जी अपत्य होती त्यांना अगदी लहान वयात प्रचंड मोठा जाड भिंगाचा चष्मा असतो तसा लागला होता आणि दोन्हीही प्रेग्नन्सीमध्ये तिला प्रचंड लवण रसप्रीती आणि म्हणजे ती खडे मिठाचे खडेच्या खडे खात होती
आणि सेम ह्या प्रेग्नन्सीमध्ये तिला सुरुवात झाली होती तिसऱ्या महिन्यात. आपण म्हणतो चौथ्या महिन्यात हृदय प्रव्यक्त तर होतं, चौथ्या महिन्यापासून पुढे ते वाटायला लागतं. तर ती यावेळेला की आताच होणाऱ्या बाळाला तरी डोळ्याला त्रास नको असं काही करता येईल का. आणि तेव्हा कोल्हटकर सरांनी नागभस्माचा वापर केला होता, कारण ते लवण रसात्मक आहे पण अनेत्रीय नाहीये, नेत्रीय आहे. ते अस्थीवरही काम करतं. म्हणजे आता आपण म्हणतो ना की रोजच्या व्यवहारात मी नागभस्म खूप मी वापरते का खूप नाही वापरत, पण अशा काही युनिक केसेसमध्ये वापरायचा विचार करायला लागू शकतो. तर त्या स्त्रीमध्ये नागभस्म अगदी सूक्ष्म स्वरूपात दिल्यानंतर तिची क्रेविंग्स कमी झाली लवण रसाची. मग बाकी स्वर्णगैरिक वगैरे पण वापरलं, इतर हृदय गोष्टी वापरल्या, स्वर्ण दाडिम वापरलं आणि नेत्रे औषधं देऊन त्यानंतर 3-1 वर्ष आई बाबा जात होते गुरूंकडे शिकायला. तर बाबा म्हणला की 3 वर्षाचा मुलगा होईपर्यंत तरी त्याला चष्मा लागलेला नव्हता. पुढचं जे तिसरं अपत्य होतं त्याला, आता पुढचं अगदी माहित नाही, पण आपण जे म्हणतो होते की कुठे कुठे लॉजिक वापरू शकतो. तर त्यामुळे नागभस्म हे अस्थीवरही काम करतं आणि लक्षात ठेवा की ते लवणरस प्रधान आहे पण अनेत्रीय नाहीये, ते चालू शकतं. मज्जा धातूवर अर्थात रौप्य, आपल्याला सगळ्यांना माहिती की स्वर्णापेक्षाही मज्जाकामित्व किंवा त्याला अफिनिटी रजत भस्माची किंवा रजत धातूची आहे. आणि त्यामुळे आपण लहान मुलांना, म्हणजे आप्पा कायम सांगायचे, परवडत असेल तर मुलांना चांदीच्या ताटली छोटी घ्या, चांदीच्या ताटात आणि चांदीच्या भांड्यामध्ये पाणी प्यायला सांगायचे. शुक्र धातूवर कुठलं काम करेल मग? वंग. आणि आपण बघतो की शुक्रवह स्रोतसाच किंवा शुक्र धातूच्या काही फिरंगासारख्या आजारामध्ये वगैरे सुद्धा वंगभस्म हे उत्तम काम करू शकतं. आणि मग राहिला ओज, त्याच्यासाठी सुवर्ण. अनेकदा एक चर्चा असते ना की ओज हा शुक्र मल म्हणायचा का सातही धातूंचा सार, तर तो सारभागच म्हणला पाहिजे. आणि आपण म्हणतो बघा की विवेकानंद ओजस्वी होते, तेजस्वी होते. तर सातही धातू तुमचे उत्तम असतील, सारता असतील, तर तुमच्या त्वचा ही भासमान होते, तो जो ग्लो असतो तो वेगळा असतो. साधारण किती वेळ झालाय? नाही, चालू शकेल ना? बोर नाही होते ना? मला प्लीज ब्रेक घ्यायचं असेल तर आपण सांगा. हा ओके, आपण स्रोतसांकडेच जातोय. एकेका स्रोतसाबद्दल बोलण्याआधी पुन्हा एक छोटा वेगळाच मुद्दा, तो कदाचित विषयांतर वाटेल पण तो महत्वाचा आहे. आपण 6 रसांचं पांचभौतिकत्व सगळ्यांना माहिती, क्रियेच्या पुस्तकात चार्ट आहे. मधुर रस हा पृथ्वी जल प्रधान आहे, अम्ल रस पृथ्वी तेज प्रधान आहे, लवण रस हा युनिक आहे जो एकमेव ज्याच्यामध्ये जल आणि तेज एकत्रित आहे. आणि तसंच कुठला एक धातू आहे जल तेज एकत्र? रक्तधातू. आणि त्यामुळे अनेकदा लवण रस हा रक्तधातू बिघडवायला पण खूप लवकर कारणीभूत ठरतो. कटुरस तेज वायू, तिक्तरस अप्पांचा खूप लाडका वायू आणि आकाश. रादर अप्पांना हे पांचभौतिकत्वाचं दार खुलं झालं किंवा ते आळंदीमध्ये काही काळ राहून त्यांनी चिंतन मनन ओहन केलं. आणि त्यांच्याच शब्दात सांगायचं तर साक्षात ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांना सांगितलं की ज्ञानेश्वरी वाच, त्याच्यातले पांचभौतिकाचे रेफरन्स काढून पांचभौतिक चिकित्सा जी आयुर्वेदानुसारीच आहे, आपल्याच शास्त्रात दडलेली, पण ती सूत्र त्यांनी ती एकत्र लिंक लावली. याची सुरुवात झाली ही ज्वर चिकित्सेची किंवा ज्वराची संप्राप्ती भेद करण्यासाठी. ज्वराच्या चिकित्सेमध्ये तिक्त रसाचा वापर, याचं लॉजिक त्यांना कळत नव्हतं आणि ते लॉजिक त्यांना सुटलं 5 महाभूतांचा विचार केल्यावर. कारण तिक्त हा रस एकमेव रस आहे ज्याच्यामध्ये आकाश महाभूत आहे, वायू प्लस आकाश, त्यामुळे तो सगळ्यात लघु आहे. त्यामुळे ती संप्राप्ती भेद करण्यासाठी म्हणून असणारा तो रस आहे तिक्त रस. आणि कशा आहे? पृथ्वी प्लस वायू प्रधान आहे. वीर्यांमध्ये जेव्हा विचार करतो आपण याच रसांचं वीर्य तरतमता लावली ना, तर सगळ्यात उष्णतम रस कुठला? उष्णतम. ओके, आता मग मी नाही बोला. हा, लवण रस कोण म्हणलं? करेक्ट. लवण रस हा उष्णतम आहे, मग त्याच्यापेक्षा थोडं अम्ल, कारण लवण रसात अग्निजल आहे, अग्नी पृथ्वी अम्ल रसात आहे आणि कटुरसात अग्नी बरोबर वायू पण आहे, त्यामुळे तो उष्णतर उष्णतम होत जातं. शीतरस म्हणाल तर तिक्त रस आहे जो वायू आकाश प्रधान आहे. शीततर आहे कषाय रस आणि शीततम हा मधुर रस पृथ्वी जल प्रधान. आता आपण 5 त्रिदोष जे आहेत, 5 वात पित्त कफ, त्याचे 5 प्रकार बघतो. त्याच्यात पण पांचभौतिकत्व आहे. म्हणजे
एकेका महाभूताचं प्रधान एक एक. आता वायू म्हणाल तर पाचही प्रकार हे वायू आकाश प्रधान आहेत, अगदी बरोबर. पण तर त्याच्यातही एक तुम्ही जे 5 प्रकार आहेत त्याच्यात एकेकाचं भूयिष्ठ बघू शकता. मी फक्त वाताचं उदाहरण देते. प्राण, उदान, व्यान, समान, अपान. पृथ्वी प्रधान कुठला असेल? अपान, कारण त्याची गती तीच आहे आणि त्याला गंध पण आहे. आप महाभूत प्रधान समान, कारण त्याची गती आत येणारी आहे आणि तो त्यातल्या त्यात सस्नेह आहे जो मदत करतो अग्नीला. तेज महाभूत प्रधान ऊर्ध्वगामी एकमेव आहे उदान. आणि तुम्ही उदानाची कार्य बघाल तर वाक, प्रवृत्ती, प्रयत्न, ऊर्जा, बल, वर्ण, स्मृती, क्रिया ही सगळी तेज महाभूत प्रधान आहेत, बरोबर. वायू प्रधान वायू कुठला आहे? व्यान, करेक्ट, की जो सगळीकडे बाहेर सेंट्रिफ्युगल असतो. आणि आकाश प्रधान प्राण, कारण तो इतर त्या भागामध्ये पण प्रधानता आहे आणि तो आत बाहेरून आत येतो. सो हे झालं. तसंच पित्ताचं सांगाल कोणी? पृथ्वी प्रधान पित्ताचा प्रकार. मुळात आधी पित्ताचे 5 प्रकार पटकन आठवूया. पाचक, भ्राजक, साधक, आलोचक, रंजक. मग त्यातला रंजक पित्त जे आहे, रंजक रसरंजना, तर त्याला एक विशिष्ट गंध पण असतो, त्यामुळे तो पृथ्वी प्रधान. आप महाभूत प्रधान कुठला असेल? आलोचक पित्त जे सस्नेह आहे थोडस, ते थोडस आप महाभूत प्रधान. तेजाला पाचक, की थेट अग्नितत्वाशी आहे जास्त, तेजातलंच आणखीन तरतम. भ्राजक पित्त जे आपल्या त्वचेच्या आश्रयी राहतं ते वायू प्रधान. आणि साधक पित्त हे बुद्धीला, ज्ञानाला मदत करणार आहे, त्यामुळे ते आकाश प्रधान. कफाचे 5 प्रकार: अवलंबक, क्लेदक, बोधक, साधक, तर्पक. त्याच्यात पृथ्वी प्रधान अवलंबन करणारा अवलंबक कफ, तो सर्वाधिक पार्थिव. क्लेदक कफ नावातच एक क्लिन्नता, क्लेद, जुळवून आणणार आहे, त्यामुळे तो आप महाभूत प्रधान आहे. तेज ज्ञान ह्याच्याशी रिलेटेड म्हणून बोधक कफ. वायू प्रधान त्यातल्या त्यात कफ, कारण मुळात कफ हा पृथ्वी जल प्रधान आहे, पण श्लेषक कफ जो संधींच्या ठिकाणी आहे आणि त्यामुळे तो तिथली मोमेंट होऊ देतो किंवा असं. आणि तर्पक कफ हा आकाश महाभूत प्रधान. हा एक विचार करू शकता. आतापर्यंत बोर नाही ना झालेलं? नक्की, चला गुड, हरकत नाही. मला ना ऑनलाईन सेशन पेक्षा ऑफलाईन कायम आवडतं, की दिसतं तरी लोकांच्या डोळ्यात झोप आलीये किंवा बोर वाटतंय. ओके, आता एकेका स्रोतसाकडे आपण जाऊया आणि किंवा त्याच्या आधी एकच फक्त वेगळा मुद्दा मांडते. हा अगदी वेगळा विचार आहे, पण आपण त्या स्रोतसांचं, मी मुद्दा मांडताना असं म्हणणार की तो प्रधान महाभूत कुठलं, त्याचं हेतू, लक्षणं आणि चिकित्सेची जी सूत्र तुमच्याकडे आहेत, सगळ्यांकडे आहेत, पण त्याबद्दल काही छोटे छोटे मुद्दे. आणि त्याची चिकित्सा करण्याआधी आपल्याला कायम सगळ्यांना माहिती की दोष शाखेतून कोष्ठात गेलेले असतील किंवा कोष्ठातून शाखेत, तर ते जे लिंक आहे, कोष्ठातून शाखेत जायची 4 कारणं सांगितली एकूण: व्यायामात, उष्मणस्तैक्षण्यात, अहितस्थान वचरणात, द्रुतत्वात, मारुतस्य च. तर ही पण 5 महाभूत प्रधानतेचे बघा. अधिक व्यायामाने काय होणार आहे? अधिक वायू वाढणार आहे. उष्ण तीक्ष्ण ह्याच्यात तेज महाभूताची विगुणता आहे. हितकर आहार विहार न सेवन करण्याने सगळेच बिघडणार आहेत खरं सांगायचं तर. आणि वाताच्या शीघ्रगतीमुळे हे वायू प्रधान आहे. त्यामुळे दोष शाखांमध्ये जाण्यासाठी अनेकदा तेज आणि वायू हे जास्त कारणीभूत ठरतात. आपल्याला शमन चिकित्सा करायची असू दे, शोधन करायचं असू दे, दोष कोष्ठात येणं खूप गरजेचं आहे. अनेकदा विचारलं जातं की पांचभौतिक चिकित्सा करताना तुम्ही पंचकर्म करत नाही का, किंवा तुम्हाला त्याचा काही वाकडं आहे का? तर वाकडं नव्हतं, आप्पांना त्याची गरज लागली नाही. मला गरज लागली तर मी करते, किंवा साऊथ आफ्रिकेत प्रॅक्टिस करत होते तेव्हा करत होते. आणि जी 5 पंचकर्म आहेत ना, ती पण पांचभौतिक एकेका महाभूत प्रधानतेचीच आहेत बघा. वमन ऊर्ध्व दिशेने आणतो, त्यामुळे ते कुठलं प्रधान आहे? विरेचन पृथ्वी आपटत, पण आप बस्ती पृथ्वी, नस्य
आकाश आणि नस्य वायू आणि रक्तमोक्षण साक्षात तुम्ही तिथलं आकाश मोकळं करताय ना. मग ते एकेका प्रधानतेचीच आहेत. पंचकर्मांच्या आधीची प्रीकर्म आपण ज्याला म्हणजे पूर्वकर्म म्हणतो, स्नेहन स्वेदन करणं किंवा दोषांना कोष्ठात आणण्याचे जे उपाय आहेत, काय काय उपाय आहेत? वृद्ध्यात अभिषंदात पाकात स्रोतोमुख विशोधनात वायू निग्रह. एकेका महाभूत प्रधान आहेत बघा. वृद्धी पृथ्वी आणि जल, त्यात पण पृथ्वी प्रधान. अविषंद जल, पाकात साक्षात तेज, वायू निग्रह वायू आणि स्रोतोमुख विशोधन म्हणजे स्रोतसांचं मुख विशोधन केलं तरच तुम्हाला ते दोष बाहेर काढता येणार आहे, तर ते आकाश. सो आपण म्हणतो ना की कुठलीही गोष्ट जर तुम्ही 5 महाभूतांच्या चष्म्यातनं पाहिली तर तुम्हाला त्याचं उकल होणं सोपं होतं. आता एकेका स्रोतसाकडे आपण विचार करूया. प्राणव स्रोतस स्थान काय आहे? हृदय आणि महास्रोतश्च. मुळात प्राण हा वायू प्रधान आहे हे स्रोतस. त्याचं जेव्हा लक्षणं सांगितली आहेत विगुणता झाल्यानंतर काय काय आहे की अतिसृष्ट, अतिबद्ध कुपित किंवा अल्पाल्प अभिष्ण, याच्यामध्ये सगळ्यामध्ये तुम्हाला जाणवेल की वाताची गती बिघडली तर श्वास उच्छ्वास ही सगळी गती बिघडते. सशब्द सशूल. आता शब्द हा एकमेव गुण आहे. आपल्याला गुणांतर प्रवेश माहिती आहे, भूतांतर गुण प्रवेश. शब्द हा एकमेव गुण आहे जो 5ही महाभूतात आहे, बरोबर. आणि त्यामुळे दातारशास्त्रींनी जी उदर परीक्षणातली नाद परीक्षा विशेष करून सांगितली की नादांवरनं ते पार्थिव आहेत का आप्य प्रधान आहेत का तेजस आहेत का वायवी आहेत का आकाशी आहेत हे कळायचं. आणि ते म्हणायचे ती सगळ्यात उत्तम परीक्षा का, तर ती एकमेव गुण आहे जो 5ही महाभूतात आहे. स्पर्शन आहेच आहे, दर्शन आहे, प्रश्न आहेत, पण उदर परीक्षण आणि त्यातही विशेष करून नाद परीक्षा ही त्यासाठी ते महत्वाचं म्हणायचे. हेतू काय काय सांगितलेत प्राणव स्रोतसाच्या विगुणतेचे? तर क्षयात संधारणात रौक्षात व्यायामात क्षुधितस्यच्या प्राणवाहिनी दुष्यंती स्रोतान्यन्येष दारुणी. इतर स्रोतसांचा परिणाम प्राणवावर पटकन होतोच. आणि क्षय संधारण रोक्ष हे सगळे गुण कशाचे आहेत? वातप्रधान आहेत, वायू महाभूत प्रधान आहेत तिचे. आता एक विचार करा, याची चिकित्सा करायला सांगितताना चरक विमानस्थानात त्यांनी सांगितलं की श्वासाची चिकित्सा जी सांगितली आहे ती प्राणव स्रोतसाची चिकित्सा श्वासाप्रमाणे करावी. अन्नव स्रोतसाला सांगताना त्यांनी म्हणलं की आमदोष पाचनाची म्हणजे दीपन पाचन करावं आणि उदकवाची तृष्णेची चिकित्सा जी सांगितली ती इथे फॉलो करावी. आता हे विचार करून आपण जेव्हा चिकित्सेला ऍक्च्युली प्रॅक्टिकल आयुष्यात येतो तेव्हा श्लोक तर नाही म्हणून दाखवत आपण पेशंटला आपल्याला द्रव्य द्यायचे असतात साक्षात 5 महाभूत प्रधान असणारी असली तरी, तर तेव्हा औषधी सेवन काल आणि औषधाचं अनुपान याला दातारशास्त्री खूप महत्व द्यायचे. तर प्राणवह स्रोतसाचा विचार करताना त्याचा काळ मुहुर्मुहू सांगितलाय. औषध द्यायची असतील दर 2 तासांनी दर 3 तासांनी असं औषधं दिली तर प्राणवह स्रोतसाला लवकर जिंकता येतं. आणि त्याचा अनुपान शक्यतो सांगताना मध आणि सुखोष्ण किंवा कोष्णजल असं सांगितलंय. म्हणजे प्राणवह स्रोतसाची जी क्लिन्नता आहे त्याच्यामध्ये मग सशब्द असेल, सशूल असेल, कृच्छ्रता असेल, अल्पाल्प असेल, काहीही असेल तरी हा जर विचार केला की आपल्याला वायूची गती नीट करायची आहे तर औषधी सेवन काल कसा असावा आणि अनुपान कसं असावं. त्यानंतर अन्नवह स्रोतस. अन्नवह स्रोतस हे अर्थातच तेज महाभूत प्रधान आपल्याला माहिती आहे, कारण अग्नी म्हणजे काय चिकित्सा काय नाम अग्नी हे त्याच्यात आमाशय मूलम वाममच्या पार्श्वम हे खरंच ऑब्झर्व होतं. आपल्याकडे वाम कुक्षी सांगितले, दक्षिण कुक्षी का नाही सांगितलेली? कारण खरंच आपण जेवल्यानंतर उजव्या कुशीवर झोपून बघा बरं तडस लागते, त्रास होतो. आणि वाम म्हणजे आपण जेव्हा उदर परीक्षण करतो तेव्हा लिहा पाल्पेबल असतो म्हणजे स्पर्शगामी युजली नसते पण ती असणं नसणं वेगळं. पण वाम पार्श्व जडता असेल तर अन्नवह स्रोतसाच्या काहीतरी विगुणता असतेच असते. आधमान होताना पण किंवा आटोप होताना जास्त वाम बाजूला आहे का दक्षिण बाजूला आहे हा विचार उदर परीक्षणात खूप महत्वाचा ठरतो. आता त्याच्यामध्ये अनन्नाभिलाषा, अरोचक, अविपाक, छंदी ही लक्षणं सांगितली आहेत आणि त्याची कारणं काय काय सांगितली आहेत जी सध्या सगळेजण फॉलो करतात. आपल्याकडे इतके पेशंट येतात आणि आपल्याला हे क्लिअरली दिसतं की अरे हेच कारण आहे फक्त अतिमात्रस्य पेक्षाही अकाले, सगळ्यात जास्त अकाले खाणं. माझा कॉल होता
मग माझे IT मध्ये काम करणारा एखादा पेशंट असतो, तो सांगतो मी सात्विकच खातो, पण रात्री 11:30ला जर तो जेवत असेल तर अग्नी कसा मदत करणार आहे त्याला. त्यामुळे अकाले हा हेतू तुमची निम्मी प्रॅक्टिस ह्याच्यावर होणार आहे, लक्षात ठेवा. म्हणजे अन्न व स्रोतसाशी रिलेटेड. अतिमात्रस्य च अकाले अहितस्य भोजनात अन्नवाहिनी दुष्यंती वैगुण्यात पावक असते. अग्नी विशेषतः रक्षे, तर त्याला आपल्याला अन्नपान विधी किंवा आपले जे आहार विधी विधान आहे ते समजावून द्यायला लागतं. न अतिद्रुतम न अतिविलंबितम तन्मना भुंजित आत्मानम अभिसमीक्ष सम्यक, हे सगळं सांगावं लागतं त्यांना. त्याच्यात आमदोष पाचन करताना दीपन पाचन चिकित्सा करावी लागते. यात विशेषतः औषधी सेवन काल 2 वापरले जातात. प्रागभक्त म्हणजे अगदीच खाण्याआधीचं, जर अपानाची विगुणता जास्त असेल, म्हणजे अन्न व स्रोतसाची विगुणता आहे पण त्यात अपान पण विगुण असेल, तर प्रागभक्त देता येतं. आणि नाहीतर व्यानोदान काल म्हणजे सकाळच्या जेवणानंतर आणि रात्रीच्या जेवणानंतर, त्यातही विशेष करून व्यान वायूवर आणि उदान वायूवर. सकाळच्या जेवणानंतर व्यानावर उत्तम काम करतं, रात्रीच्या संध्याकाळच्या जेवणानंतर उदानावर उत्तम काम करतं. त्यामुळे उदानाचं आपण मगाशी बोलता बोलता एक उदाहरण सांगते. वाक प्रवृत्ती प्रयत्न ऊर्जा बलवर्ण स्मृती क्रिया, असं अनेकदा ऑब्झर्व होतं. आपल्याकडे काही पेशंट येतात वाक प्रवृत्तीला प्रॉब्लेम आहे, म्हणजे लहान मुलांमध्ये मूक मिनमिन गदगद वगैरे वेगळे रोग वर्णन केले, तसं नाही मी म्हणते. मी मोठ्यांमध्ये म्हणते काही वेळेस आवाज वाणीला प्रॉब्लेम आहे. आपल्याकडे 4 सांगितले, परापश्यंती मध्यमा वैखरी. ज्ञानेश्वरीमध्ये खूप छोटीशी ओवी आहे, बोले परे उमटेची ना, म्हणजे बोलायला जायचंय पण उमटत नाहीये. तर तेव्हा आपल्याला वाणीची उत्पत्ती कुठून सांगितली, तर नाभीपासून सांगितली आहे. आणि म्हणून आप्पा असं म्हणायचे किंवा सुरू सर अनेकदा प्रॅक्टिसमध्ये पहिल्यांदा श्वदंशादी गुगुळचा वापर करतात. उदानावर काम करायचं असेल तर किंवा वाणीवर विशेषतः काम करायचं असेल तर तुमचा नाभीचा असं म्हणतात, तिथे जर म्हणजे जे आपले वृक्क आहे त्याचं जर त्याच्यावर ताण असेल, तिथं पीडनासहत्व असेल, तर आधी ते दुरुस्त करावं लागतं. मग वाणीला इतर ठिकाणी, म्हणजे तुम्ही नुसती स्वरीय औषध देऊन होत नाही. ज्येष्ठमत चघळायला दिलंय, वासायष्टी कंकोळ दिलंय, नाही फरक पडत. तर अशा वेळेस श्वदंशादी गुगुळ म्हणजे गोक्षुरादीचा जो पाठभेद आहे, ज्याच्यात धमासा आणि लकडी पाषाण विशेषतः आहे, ज्याच्याने धमासा हा एक अशी वनस्पती की ज्याच्यामुळे वाणीला वाक प्रवृत्तीला खूप मदत होते. तर हा विचार करू शकता. म्हणून व्यानोदान काली म्हणजे अन्न व स्रोतसाचं कडनं मी एकदम मध्येच गेले वेगळीकडे, पण उदानावर काम करणारी जी द्रव्य आहेत ती तुम्ही संध्याकाळच्या जेवणानंतर विशेष करून द्यावी. उदक वह अंबू वह स्रोतस नावातच आहे, उदक आप महाभूत प्रधान आहे. तालू मूलम क्लोममच. आता याच्यात त्यांनी म्हणताना म्हणले की जिव्हा तालवोष्ठ कंठ क्लोम शोष. आपल्याकडे आता आमज तृष्णा असे खूप पेशंट येतात, किंवा रसधातू बिघडलाय आणि त्यातून उदक व स्रोतस पण बिघडलाय, असे अनेक पेशंट येतात. खोटी तहान लागते, किंवा आपण अनेकदा ऑब्झर्व करतो की खूप जड खाल्ल्यानंतर, तेलकट तळकट खाल्ल्यानंतर खोटी तृष्णा ती जाणवते. तेव्हा उदक व स्रोतसाचा विचार करावा लागतो. आणि त्याची कारणं औषधात, आमात, भयात, पानात. त्याच्यामध्ये सुरापान आजकाल सांगावं लागतं, स्त्रियांपासून ते ज्येष्ठ नागरिकांना पण सांगावं लागतं. अतिशुष्कान्न सेवनात, येस, हे एक ऑब्झर्व होतं की खूप ड्राय स्नॅक्स खाणं. अंबुवाहिनी दुष्यंती तृष्णायाश्च अतिपीडनात. AC मध्ये सतत काम करणारे असतील, आजकाल IT मध्ये नुसतं नाही, सगळ्यांनाच जे AC मध्ये काम करतात त्यांना खरी तृष्णा ही ऑब्झर्व होत नाही, कारण शारीरिक श्रम शून्य असतात, मानसिक भरपूर स्ट्रेस असतो, आणि चुकीच्या वेळीस खाल्लं, कोरडं खाल्लं, शुष्क अन्न सेवन केलं तर अंबुवह म्हणजे उदक व स्रोतसाचेही बरेच रुग्ण येतात. त्यावेळेला तृष्णा चिकित्सा करावी. ह्यासाठी तुम्हाला कुठला काळ, औषधी सेवन काळ विचार कराल तर काही वेळा व्यानोदान पण द्यावा लागतो, किंवा काही वेळा प्रागभक्त पण देता येतं. अनुपान कोष्णजल, अनेकदा लंघन करा आणि कोष्णजल द्या, याच्याने पण उदक व स्रोतस दुरुस्त होऊ शकतं. माझं अत्यंत लाडकं असं म्हणता येईल रसवह, कारण अनेकदा सध्या रसक्षयाचे खूप पेशंट येतात आणि त्याची चिकित्सा केली की निम्मे रुग्ण बरे होतात. त्याचं स्थानच हृदय आणि हृदय मूलम दशश्च धमन्या म्हणलंय. त्याचं दृष्टी हेतू जे सांगितले त्यात एक अत्यंत सुंदर आहे, चिंत्यानाम चाती चिंतना, म्हणजे गुरुशित अतिस्निग्ध अतिमात्र समष्णता विरुद्ध वगैरे ते सगळं आहेच आहे, पण रसवाहिनी दुष्यंती चिंत्यानाम चाती चिंतना,
सध्या याचे खूप रुग्ण पाहायला मिळतात. म्हणून मी रादर मनोहर स्रोतसावर बोलायचा असा विषय मागून घेतला. आपण म्हणतो की पूर्वी स्ट्रेस नव्हता का आमच्यावर, खरं तर तेव्हा फिजिकल श्रम खूप होते किंवा लाईफ बद्दल म्हणजे जगण्या मरणाचे खरे चिंता होत्या. आता कोणालाही खऱ्या चिंता नसतात, पण अगदी बालवाडीतल्या लहान मुलापासून ते म्हाताऱ्यांपर्यंत सगळेजण सांगतात खूप स्ट्रेस आहे, तर तो घेण्यावर आहे. सुरू सर एक सांगतात ना की 1-5 मिनिटं असा ही बाटली अशी धरा, 1-2 मिनिटं काहीच होणार नाही, नंतर रग लागायला लागते, मग हात असा असं जायला लागतो. तर बाटलीचं वजन बदललं का हो? ते तसंच आहे. तो स्ट्रेस, तुम्ही ह्याला स्ट्रेस म्हणताय ना, तो असणारच आहे. इथे तो तुम्ही धरलाय म्हणून तुम्हाला त्रास होतोय, तो सोडला की त्रास गेला. हे बोलणं सोपं असतं, करणं अवघड असतं. पण हे रुग्णांना तुम्हाला सांगावं लागतं की तुमची चिंता इतकी जास्त होतीये की त्याचा परिणाम तुमच्या रसवह स्रोतसावर होतोय, बेसवर होतोय. त्यामुळे तुमचे पुढचे धातू खराब होतील. रसक्षयाची लक्षणं सांगताना, रसप्रदोषाच्या रोगांमध्ये अश्रद्धा, अरुची, हास्य, वैरस्य, अरसज्ञता, उल्हास हे सगळं आहे ना. तर त्याच्यात मी आधीच सांगते, अभिजित सराफ सरांसारखी माझी काही खूप टीका वाचन वगैरे नाही. मी धर्माधिकारी सरांकडे शिकलेली आहे, कारण मी वाघोली कॉलेजला होते. त्यांचं पहिलं चरक उहन जे झालं त्याचं कॉम्पेअरिंग वगैरे मी केलं होतं, खरंच माझं भाग्य. पण त्यातलं एक कायम लक्षात राहिलेली गोष्ट आहे चक्रपाणी दत्तांच्या टीकेमधलं अश्रद्धा, अरुची, हास्य, वैरस्य, अरसज्ञता याबद्दल त्यांनी जे वर्णन केलं ते खूप सुंदर आहे. अश्रद्धाबद्दल म्हणले मुख प्रविष्टस्य आहारस्य अभ्यवहरणं भवति परम तू अनिच्छा, म्हणजे अभ्यवहरण होतं. रुग्ण सांगतो की हा अन्न जातंय पण इच्छा होत नाही, हे आहे अश्रद्धा. अरुची म्हणजे तू मुख प्रविष्टम न अभ्यवहरती, म्हणजे तोंडात टाकतो पण खावच जात नाही, तिथल्या तिथं तो घास फिरत राहतो आणि मग जेवण थांबवलं जातं, हे झालं अरुची. हास्य वैरस्य मध्ये उचित अदस्य रसात अन्यथा, म्हणजे आपण खातोय काय त्याची चवच लागत नाही, उचित रस निष्पत्ती होत नाही. आणि अरसज्ञता म्हणजे रसच कळत नाही किंवा त्याला चवच लागत नाही. आणि सध्या आपल्याकडे पेशंट अनेकदा असे येतात की वेळ झाली म्हणून खाल्लं, चव कळलीच नाही, किंवा काय आम्हाला नंतर पुढे 3 तास कॉल होता ना म्हणून खाऊन घेतलं. तर भूक नसताना अकाली खाणं याच्याने रसवह स्रोतस विशेष करून दुष्ट होतं. आणि रसजानाम विकाराणाम सर्वम लंघनम औषधम, त्यामुळे हे सांगणं कन्व्हिन्स करणं फार अवघड होतं. आजकाल इंटरमिटंट फास्टिंगचं ते फॅड आलंय, त्याच्यामुळे ते घेऊन सांगता येतं, पण प्रकृतीनुसारच ते करा. पित्त प्रकृतीच्या माणसाने 14 तास 16 तास फास्टिंग केलं तर त्यांना त्रास होणार आहे. कफ प्रकृतीच्या माणसाला लंघन करायलाच पाहिजे, हे आपल्याला ठामपणे सांगता आलं पाहिजे. आणि रसधातूच्या रसवह स्रोतसाशी बोलताना एक सध्या खूप जास्त क्लिनिकली दिसणारं लक्षण आहे, ते म्हणजे शब्द असहिष्णुता. रसे रक्षम श्रमशोषो ग्लानी शब्द असहिष्णुता. त्यातला शब्द असहिष्णुता हे बऱ्याच स्त्रियांमध्ये, विशेषतः प्री मेनोपॉझल एजमध्ये असणाऱ्या स्त्रियांमध्ये दिसतं, पुरुषांमध्येही दिसतं. पण रजत प्रवृत्तीकडे, रसाचा उपधातू तो आहे, रजोविकृती असेल, आर्तवह स्रोतसदुष्ट असेल आणि रसवह, तर ही लक्षणं खूप दिसतात क्लिनिकली. आपल्याकडे डे टू डे लाईफमध्ये मज्जा विकृती किंवा अस्थिविकृतीचे त्या मानाने पेशंट कमी येतात, रसवह रक्तवहचे खूप जास्त येतात. आणि त्यामुळे रसधातू, पहिला आद्य धातू जर अपाचित असेल तर पुढचे सगळेच धातू विगुण होतात. रसाची चिकित्सा केली, लंघन थोडं दिलं, दीपन पाचन दिलं तर बऱ्यापैकी चांगली चिकित्सा करता येते. रक्तवह स्रोतस हे अर्थातच द्रव असल्यामुळे जलतत्व आहे त्याच्यात, पण तेज प्रधान आहे. आणि मी मगाशी म्हटलं तसं पृथ्वीचाही त्याच्यात महत्वाचा भाग आहे. जो विसर गंध येतो, गंध गुण हा पृथ्वीचा सांगितलेला आहे, बरोबर ना. शब्दस्पर्श रूपरस गंध प्रधान गुण पृथ्वीचा तो आहे, किंवा रादर तो केवळ पृथ्वीमध्ये, गंधगुणी तर कुठल्याच महाभूतात नाहीये, हो की नाही. तर रक्तधातूचा विचार करताना विदाही अन्नपान, स्निग्धोष्ण आणि द्रवाणीच्या रक्तवाहिनी दुष्य